नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का भूगोल याबद्दलचे जे 10 प्रश्न घेणार आहोत, त्याचे ॲनालिसिस घेणार आहोत। नेमकं काय अप्रोच असला पाहिजे त्याबद्दलचं आणि काय ॲडिशनल माहिती असेल दुसरा क्वेश्चन सोडवण्यासाठी ते सुद्धा पाहणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न बघू आपण। आपल्याला घाटावर आलेला आहे प्रश्न। आपल्याला घाटावर दोन प्रकारचे प्रश्न येतात। एक तर कोणता घाट कोणत्या दोन रस्त्यांना जोडतो एक, आणि घाटाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम किंवा दक्षिणेकडून उत्तरे क्रम आपण ते पाहू आणि नक्कीच आणखी काही घाट घेण्याचा प्रयत्न करू आपण। तर लक्षात ठेव जा, बघा फोंडा घाट जे आहे ते कुठं आहे, तर लक्षात ठेव जा फोंडा घाट जे असते कोल्हापूर आणि पणजीमध्ये दरम्यान असते। लक्षात ठेव जा फोंडा घाट कोल्हापूर पणजी। आणि एक लक्षात ठेव जा आंबा घाट आहे एक, हे कुठं आहे, कोल्हापूर ते रत्नागिरी। हे लक्षात ठेव, दोन्ही एकत्र वाचायचं। फोंडा घाट आंबा घाट, कोल्हापूर कॉमन आहे, आंबा कुठं जाते हापूस आंबा पण रत्नागिरीचा आहे, तसं लक्षात ठेवा कोल्हापूर ते रत्नागिरी। फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी हे निघून जाते। माळशेज घाटवर की हे पूर्ण रिपीट क्वेश्चन आहे, ठाणे अहमदनगरमध्ये आहे। लक्षात ठेव जा माळशेज घाट ठाणे अहमदनगरमध्ये। त्यानंतर हनुमंती घाटसुद्धा रिपीट आहे 3-4 वेळा, कोल्हापूर ते कुडाळ। हे पाठच पाहिजे ना याच्यात, म्हणजे सर्वांनाच येते परंतु आपल्याला कसं पाहिजे लगेच निघलं पाहिजे असं जायचं। थळघाट मुंबई ते नाशिक, यालाच आपण कसारा घाट म्हणतो। लक्षात ठेवा थळघाटलाच आपण काय म्हणतो, कसारा घाट, मुंबई ते नाशिक। बोर घाट लक्षात ठेवा, आणखी बोर मुंबई आहे कॉमन आणि पुणे। लक्षात ठेवा हे बोरघाट आणि थळघाट जे आहे ते एकत्रच लिहायचं आपण, कारण की आपल्याला मुंबई कॉमन आहे त्याच्यात, मुंबई नाशिक। आणि थळघाटलाच आपण कसारा म्हणतो, कसारामध्ये काय येते क शब्द येते, नाशिकमध्ये क येते असं लक्षात ठेवा। आणि बोरघाटवर नाही का आपण नाही का वर मात्रा देतो बघा एक, ते पुणेवर सुद्धा एक मात्रा, किंवा बोर हा शब्द 2 आहे पुणेसुद्धा 2 आहे, म्हणजे असं लॉजिक लक्षात ठेवा, कन्फ्युजन होणार नाही। त्यानंतर काय आणखी घाट पाहू आपण। त्यानंतर लक्षात ठेवा एक आंबेनळी घाट असते आपल्याला, आंबेनळी जे घाट असते ते कोणत्या दोन याच्यात राहते आपल्या रस्त्यामध्ये, महाबळेश्वर ते महाड या दरम्यान कोणता घाट आहे, आंबेनळी। आंबोली घाट लक्षात ठेवा, आणखी बेळगाव ते सावंतवाडी, सावंतवाडी लक्षात ठेवा। हे बऱ्याचदा येते आपल्याला। एक खंबाटकी घाट लक्षात ठेवा, आणखी खंबाटकी पुणे सातारा, हे लक्षात ठेवा पुणे सातारा। आणखी कुंभार्ली घाट लक्षात ठेवा, कराड ते चिपळूण, कराड ते चिपळूण। त्यानंतर आणखी आपल्याला काही सांगता येईल, दिवा घाट लक्षात ठेवायचा जे पेपरमध्ये आलेलं आहे, पुणे बारामती। एक पसरणी घाट लक्षात ठेवा, वाई पाचगणीमध्ये आहे। याच्यावर प्रश्न आलेले आहे बरेच, हे आपल्याला चुकतच नाही, परंतु आपल्याला जर काही सेकंदात जर सॉल्व झालं तर आलं पाहिजे। आणि जर आयोगानं कधी कधी जर आपल्याला डायरेक्ट विचारलं नाही, जोडायला सोपं जाते, पण डायरेक्ट विचारलं तर थोडं कन्फ्युजन होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहोत। हे आपल्याला नाही का इतके जरी घाट तुम्ही केले तरीसुद्धा सफिशियंट आहे, कारण की आपण कॉमन उत्तर काढू शकतो। त्यानंतर आपण नाही का एक आणखी प्रश्न येते जो आहे आपला उत्तर दक्षिण क्रम। उत्तर दक्षिण क्रम, आपण उत्तर दक्षिण क्रम पाहू, जसं विचारलं प्रश्नानुसार तसं आपण ॲडजस्ट करायचं। तर सर्वप्रथम लक्षात ठेवा थळघाट, यालाच कोणता घाट म्हणतो आपण, कसारा। हे उत्तर दक्षिणकडून पहिला नंबर होईल। त्यानंतर लक्षात ठेवा माळशेज घाट, त्यानंतर कोणता येईल तर लक्षात ठेवा आंबेनळी घाट,
त्यानंतर 4 नंबरला येईन बोरघाट, 5 नंबरले वरंदा घाट. वरंदा घाट नाही का लिहिजा भोर ते महाडच्या दरम्यान आहे, लक्षात ठेवजा. भोर ते महाडच्या दरम्यान हा घाट आहे. हे आलेला आहे आपल्याला पर्यायामध्ये होता आपला उत्तर दक्षिणी क्रम. 6वा नंबर लक्षात ठेवजा कोणता येते, इथे लिहितो मी. 6वा नंबर येते कुंभारी घाट. त्यानंतर येते 7वा, एवढंच पाठ करा, येते आंबा घाट. त्यानंतर फोंडा घाट 8वा आणि 9वा पाठ करायचा फक्त आंबोली घाट. हे इतकं लक्षात ठेवा, कारण की याच्यावर तुम्हाला नाही का नक्कीच प्रश्न सुट्ट्या हे, कारण की सोपा आहे. याची ट्रिक्स जर आपण बोललो काही ट्रिक्सबद्दल तर लक्षात ठेवजा, आपण लिहू शकतो याची ट्रिक्स. हे तुम्ही लिहून घ्या. थळघाट, माळशेज घाट, आंबोली घाट, बोरघाट, वरंदा घाट, कुंभारी घाट, आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट. हे जे आहे हे उत्तरेकडून दक्षिणी क्रम आहे. आयोगाने जसा विचारला तसं आपण सोडवायला पाहिजे. हे फक्त माहिती जर PIQ बघून घ्या, तुमचा हे होऊन जाईल. लक्षात घ्या, त्याची ट्रिक सांगू आपण. थळमा, आंबेबोर, थळमा, आंबेबोर, वरंदा घाट तसाच लक्षात ठेवजा. वरंदा घाट, थळमा, आंबेबोर, वरंदा घाट, कुंभारीला जाऊन आंबा फोडा, कुंभारीला जाऊन आंबा फोडा आंबोली, कुंभारीला जाऊन आंबा फोडला आंबोलीनं. म्हणजे बघा, थळमा, आंबेबोर, वरंदा घाट लक्षात ठेवायचा. थळमा, आंबेबोर, वरंदा घाट, कुंभारले जाऊन आंबा फोडला आंबोलीनं. आंबोली म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे मुलींचं नाव असं लक्षात ठेवा. थळवरून थळ तुमचा निघून जाते थळघाट, माळशेज घाट, आंबेनड घाट, बोरघाट, वरंदा घाट, कुंभारली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. आणि हे कोणाकोणाला जोडते आपण आता पाहिलं. याच्यावर कशा क्वेश्चन आला तर नक्कीच तुमचा सॉल्व होईल असं मला वाटतं. तर बघू आता आपण आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शंभू महादेव डोंगररांग कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान आहे. याच्यावर आपण माहिती पाहू, नंतर आपण हा प्रश्न सॉल्व करू. यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न येत असते. एक नाही का डोंगररांगा, ते कोणत्या 2 नद्याचे मुळी विभाजन होते ते, आणि उत्तरेकडून दक्षिणी क्रम डोंगराचा हे प्रश्न येते. आणि नदीची सुद्धा सॉल्व होते. आपल्याला म्हणते ना उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या लावा, ते सुद्धा याने सॉल्व होते. आपण पहिले पाहू दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम. हा क्रम काय राहील आपल्याला माहीत आहे का. दक्षिणेकडून उत्तरे क्रम राहील आपला. दक्षिणेकडून उत्तरे, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम राहील आपला. तर आपण पहिलं घेऊ शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांग हे कोणत्या 2 नद्या दरम्यान आहेत लक्षात ठेवजा. कृष्णा आणि भीमा, बरोबर आहे. त्यानंतर येते कोणती रांग, हरिश्चंद्र बालघाट. हे कोणत्या 2 नद्या दरम्यान. हे जे भीमा आहे ती इथे येते कॉमन, लक्षात ठेवजा. भीमा आणि गोदावरी हे येते, लक्षात ठेवजा. त्यानंतर तिसरी येते सातमाळा अजिंठा डोंगररांग. हे कोणा दरम्यान. हे गोदावरी जे आहे इथं कॉमन येते, गोदावरी. आणि वाढते काय मग इथं तापी, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, गोदावरी कॉमन आहे. त्यानंतर चौथी रांग येते आपली सातपुडा. हे कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे. तर हे तापी कॉमन येते इकडं, आणि वाढते का नर्मदा, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला समजलं असं. सांगायचं तात्पर्य काय बघा, हे दक्षिणेकडून उत्तरे क्रम आहे. जसं तुम्हाला विचारलं त्यानुसार तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे. जर तुम्हाला विचारलं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, तर सर्वप्रथम सातपुडा येईल, मग सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालघाट, शंभू महादेव डोंगररांग. प्रश्न कसा येऊ,
जर दक्षिणेकडून विचारली तर सुरुवात शंभू महादेव, जर उत्तरेकडून विचारली तर शंभू महादेव शेवटी येईन ना, मग त्याच्यानुसार जाता येते. काही ट्रिक्स याची वेगळी बनवायची काही गरज नाही आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न बरेच सॉल्व होते. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला की सह्याद्री पर्वतातील डोंगररांगा कोणत्या आहेत, हे जे पहिल्या 3 आहे ना हे सह्याद्री पर्वतातले आहे, लक्षात ठेवा. आणि सातपुडा पर्वत रांग अलग आहे ना, स्वतंत्र विचार करतो आपण, ते सुद्धा लक्षात ठेवा. वेळेवर कन्फ्युजन होऊ शकते आपल्याला. जर 4 दिलं तर त्यावेळेस कळलं नाही तर आपण 4 लिहू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काय क्वेश्चन येऊ शकते याच्यावर आपल्याला नाही का, उत्तरेकडून दक्षिणेकडे सुद्धा क्रम आलेला आहे, हे लक्षात ठेवा. हरिश्चंद्रगड जे आहे ना, हे जे डोंगररांग आहे हे अहमदनगरमध्ये आहे, लक्षात ठेवा. कुठं आहे? अहमदनगरमध्ये. आणि बालघाट आहे बीडमध्ये, त्या हे लक्षात ठेवा. सातमाळा कुठं आहे? तर नाशिकमध्ये. अजिंठा आहे औरंगाबादमध्ये. इतकं लक्षात ठेवा तुम्ही. याच्यावर प्रश्न सॉल्व होते आपल्याला इतका. त्यानंतर असाही प्रश्न आपण ॲनालिसिसमध्ये म्हणू शकतो की अंकाई टंकाईपासून नाही का अजिंठा डोंगररांग ओळखली जाते, अंकाई टंकाईपासून, लक्षात ठेवा. शंभू महादेव डोंगररांग ते आपल्याला रायरेश्वर शिखरापासून नाही का पुढं जाते ते, तर असंही विचारलेलं आहे. रायरेश्वर शिखरापासून तर शनी शिंगणापूरपर्यंत कुठपर्यंत जाते, तर ती कोणती डोंगररांग आहे? तर शंभू महादेव डोंगररांग. अशा प्रकारे आपल्याला याच्यावर प्रश्न आलेले आहे. तुम्ही फक्त काय करायचं, 21,000मधून बघून घ्यायचे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर नका बघू, परंतु जर माहीत नसेल तर तुम्ही एकदा पाहिले पाहिजे. आणि आता आपल्याला काय विचारलं होतं, शंभू महादेव डोंगररांग तर कोणती आपली? कृष्णा आणि भीमा. आणि तापी गोदावरी बघा, इथं तापी गोदावरी कोणाची आहे? तर माहीत आहे, सातमाळा अजिंठा. गोदावरी भीमा तर हे बघा हरिश्चंद्र बालघाट. कृष्णा कोयना असं काही नाही याच्या संबंधी. तर म्हणून आपण काय करू शकतो, पर्याय माहीत पाहिजे आणि सिक्वेन्स याचा बरोबर लक्षात ठेवा. कृष्णा भीमा, भीमा गोदावरी, गोदावरी तापी, तापी नर्मदा, हे लक्षात ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळेवर सॉल्व होईल. आणि याचा उत्तरेकडून दक्षिण क्रमसुद्धा करा. हे तुम्हाला वेळेवर नाही का खूप सोपं जाणार आहे. आणि आपल्याला हे सोपाच कॅटेगरीचा क्वेश्चन आहे, परंतु आपल्याला कसं झालं पाहिजे माहीत आहे का, लगेच सॉल्व झाला पाहिजे. याचं उत्तर राहील भीमा आणि याचं उत्तर राहील 3 नंबरचं, लक्षात ठेवा. कारण की कसं आहे माहीत आहे का, काही ट्रिक्सा जर तुम्हाला जमत असेल तर पाहून घ्या. जसं बघा शंभूमध्ये नाही का भ आहे, तर भीमामध्ये भ आहे, लक्षात ठेवू शकता तुम्ही, बरोबर आहे. महादेव आणि कृष्णाची जोडी असते ना, आपण वाचतो ना, आपण ऐकतो ना आपण पौराणिक कथात, महादेव कृष्ण, हे मग असं लक्षात ठेवायचं आहे का नाही. कृष्णा कसं तरी म्हणजे पर्याय एलिमेंटसुद्धा करता येते. मग आपण म्हटलं महादेवाची जोडी कृष्णासोबत आहे, तर पर्याय काय होते, हे 2 कटून जाते बघा, आहेत 2 पैकी. आणि कोयना वाचतो का आपण? वाचतच नाही याच्यासमोर. 4-4-4-5 नदी आहे. म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाले बघा, तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवी येईल ते मध्ये. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन्स. यांची ॲडिशनल माहिती पाहू, जेणेकरून आपल्याला काय आणखी असं जर प्रश्न विचारला की सर्वात दक्षिणेकडील डोंगररांग कोणती, सर्वात दक्षिणेकडे, तर शंभू महादेव डोंगररांग. कारण की आपण दक्षिण उत्तरेकडे क्रम लावला ना, त्यामुळे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकते की रायरेश्वरपासून नाही का, रायरेश्वर पासून ते शनी शिंगणापूरपर्यंत, समजा शनी शिंगणापूर नाही, शिंगणापूरपर्यंत कोणती डोंगररांग पसरलेली आहे, तर शंभू महादेव डोंगररांग, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न मला वाटते आलेला आहे पूर्वी, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. कारण की काही क्वेश्चन्स हे तर असे विभाजनवाले येते, परंतु तुम्ही नाही का सौदीमधून पाहिले पाहिजे की याच्यावर आणखी काही माहिती MCQ बनू शकते का ते. तर लक्षात ठेवायचं, एक वायव्य भारतातील एकमेव थंड हवेचं ठिकाण जे आहे तोरणमाळ, वायव्य भारतातील नाही का एकमेव थंड ठिकाण आहे तोरणमाळ. बरेच प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात येते? नंदुरबार. हे सुद्धा याच डोंगररांगात येते, हे लक्षात ठेवा. म्हणजे इतकी माहिती आपण याच्याबद्दल सांगू शकतो. त्यानंतर जर विचारला शिवनेरी किल्ला कोणत्या डोंगररांगात आहे, तर लक्षात ठेवजा हरिश्चंद्र बालघाट. हरिश्चंद्र बालघाटमध्ये कोणता किल्ला आहे? शिवनेरी. हे सौदीमध्ये दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तुम्हाला असं विचारू शकते, टेबल लँड कोणाला म्हटलं जाते? टेबल लँड. असा पूर्वी आलेला आहे प्रश्न, टेबल लँड कुठं आहे,
पठार, टेंबरलँड किंवा टेबरलँड पठार कुठं आहे? तर लक्षात ठेव जा, हे जे आहे महाबळेश्वरमध्ये आहे टेबरलँड, किंवा पाचगणी पठारले सुद्धा म्हणतो, पाचगणी पठार व महाबळेश्वर हे दोनपैकी पर्यायात राहील ना, पण महाबळेश्वर तर खास करून आहे, लक्षात ठेव जा. हे दोन्ही साताऱ्यात येते ना जिल्ह्यात. त्यानंतर पुसद टेकड्या, अजिंठा टेकड्या कुठं आहेत? यवतमाळ जिल्ह्यात आहे, लक्षात ठेव जा. पुसद टेकड्या आणि अजिंठा टेकड्या कुठं आहे? पुसद टेकड्या, अजिंठा टेकड्या, यवतमाळ. हे इतकं लक्षात ठेवा तुम्ही, कारण की आपल्याला प्रश्न जर आला तर नक्की सॉल्व झाला पाहिजे. आणि एक आणखी एक रांग आहे जी तुम्हाला नाही का पूर्वी आलेली आहे, परंतु ते विचारू शकते पुन्हा. एका निर्मल रांग, निर्मल हे कुठं आहे बा? तुम्हाला असा प्रश्न विचारला की निर्मल रांग कुठं आहे? हे जे आहे ना परभणी नांदेडच्या नाही का दक्षिणेकडील रांग होय. परभणी नांदेड या जिल्ह्याच्या नाही का दक्षिणेकडील रांग, इथं उत्तरेकडे येईल ना दक्षिणेकडील रांग. आणि तुम्हाला असं विचारीन यवतमाळच्या उत्तरेकडून जाणारी रांग कोणती? लक्षात ठेव जा, हे आलेला आहे प्रश्न. यवतमाळच्या उत्तरेकडील रांग म्हणजे यवतमाळकडून उत्तरेकडील रांग असं विचारलं तर लक्षात ठेव जा, याचं उत्तर आहे अजिंठा डोंगर, अजिंठा रांग. आणि हे आलेला आहे प्रश्न, निर्मल रांग, अजिंठा रांग. आणि मी यवतमाळचाच आहे, तसं लक्षात ठेव जा, अजिंठा रांग यवतमाळमधून आमच्या इकडून जाते बा, असं तुम्हाला लक्षात ठेवी. आणि निर्मल रांग परभणी आणि नांदेडच्या दक्षिणेकडे रांग, इतकं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि जे आपण अजिंठा लेण्या वाचतो ना, अजिंठा लेण्या जे औरंगाबादमध्ये आहे ना, हे कोणत्या नदीकाठी आहे? तर वाघूर नदीच्या काठी आहे, लक्षात ठेवा. वाघूर नदीच्या काठी कोणती डोंगर रांग आहे? तर अजिंठा डोंगर रांग आहे. आणि हे अजिंठा डोंगर रांग नाही का कुठून अजिंठामुळे ओळखली जाते? ते सातमाळा जे डोंगर आहे ते मनमाडच्या पलीकडे जाऊन नाही का अंकाई टंकाईपासून नाही का अजिंठा म्हणून अंकाई टंकाईपासून ओळखली जाते. हे लक्षात ठेवा. कोणती रांग? अजिंठा रांग. असा प्रश्न आला बा कोणत्या म्हणजे कशापासून बा अजिंठा म्हणून ओळखली जाते, तर तुम्हाला ते आले पाहिजे. आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांग जी आहे पश्चिम घाटातून नाही का, एकदा कट करू द्या. सातमाळा अजिंठा डोंगर रांग पश्चिम घाटातून नाही का चांदूर डोंगराच्या मध्यातून जाते, लक्षात ठेवा. चांदूर डोंगराच्या मध्यातून जाते. कोणती रांग? सातमाळा अजिंठा डोंगर रांग पश्चिम घाटातून कोणत्या डोंगराच्या मध्यातून जाते? चांदूर डोंगराच्या. हे प्रश्न आलेला आहे, पूर्वी पाहून घ्या, जुना आहे परंतु आलेला आहे. आणि बाकीचं मला वाटत नाही की बा जास्त काही इम्पॉर्टंट आहे, हे इतकं सफिशियंट आहे तुम्हाला. ज्यावेळेस आता आपण क्वेश्चन आला त्यावेळेस बघू आपण काय आणखी माहिती देता येईल, तर इतकी सफिशियंट आहे. आणि ते सातपुडा जर आपण पर्वत पाहिला होता ना, तर सातपुडा पर्वतमध्ये नाही का गाविलगड डोंगर रांग आहे. सातपुडा पर्वतच आहे गाविलगड डोंगर रांग. ते कुठे येते माहीत आहे का? अमरावती जिल्ह्यात येते, लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आलेला आहे. सातपुडा पर्वतात गाविलगड टेकड्या कुठं आहेत? अमरावतीत आहे आणि सातपुडा पर्वतात आहे. काय ते शंभू महादेव डोंगराच्या उंचवटा जो भाग असतो ना त्याला सासवडचे पठार म्हणते, लक्षात ठेवा. सासवडचे पठार. शंभू महादेव डोंगर उंचवटाचा जो भाग आहे ना सासवडचे पठार कुठं आहे? पुणे येथे आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर असं विचारलं, आता मी जसं म्हटलं तुम्हाला सातपुडा गाविलगड टेकड्या कुठे आहे? तर सातपुडा पर्वत आहे, अमरावती जिल्ह्यात. आणि तुम्हाला गाविलगड टेकड्यातील नाही का सर्वात मोठं शिखर जर विचारलं तर आपण म्हणायचं बैराट. याच्यावर आपण वाचतो शिखराचा जेव्हा उंचीनुसार क्रम लावतो ना तेव्हा 1177 मीटर आहे. गाविलगड टेकड्यातील सर्वात उंच पर्वत आहे बैराट, आणि ते सातपुडा पर्वत आहे. ज्यावेळेस इन शिखराचा क्रम त्यावेळेस आपण हे डिटेल घेण्याचा प्रयत्न करू. आणि जे आपण आता हे नद्याने विभाजन झालं ना, आपण पाहिलं ना, आपल्याला नद्यावर क्वेश्चन चालतात आता मेन्सला, जसं की बा लक्षात ठेव जाऊ, या नद्यानुसार सुद्धा क्रम निघते. उत्तरेकडून नाही का दक्षिणेकडे क्रम, नदीचा क्रम लावा असा विचारते ना आपल्याला, तर लक्षात ठेवायचं. पहिले येते तापी पूर्णा खोरे येते पहिले, तापी पूर्णा खोरे. कारण की आपण पाहिलेलं आहे खाली
सातपुडा पर्वतामध्ये नर्मदा तापी येते ना, म्हणजे उलटं गेलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्या खाली नंतर येते गोदावरी खोरे किंवा गोदावरी खोरे. त्यानंतर येते प्राणिता खोरे, कारण प्राणिता गोदावरी नदीची उपनदी आहे, म्हणजे गोदावरी नदी मग त्यानंतर त्याच्या उपनद्या येईल, लक्षात ठेवा. 3 नंबरले कोण येईल माहीत आहे का? भीमा खोरे येईल, बरोबर आहे. त्यानंतर येईल 4 नंबरले कृष्णा खोरे येईल, लक्षात ठेवा. हे दक्षिणेकडली रांग आहे. आणि आपण पाहिलेलं आहे बघा, आपण जे तुम्ही मागं शंभू महादेव डोंगररांग नद्या विभाजित होते ना, त्यामध्ये दिलेलं आहे आपण की कृष्णा पहिले येते बघा. कृष्णा आणि भीमा नदीचं विभाजन जे रांग करते शंभू महादेव, कारण हे अति दक्षिणेकडील आहे, म्हणून हे कृष्णा भीमा असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, हे आपण जे क्रम केला ना तेच तुम्ही पहा, कारण की त्याच्यावरच आत्ता मेन्सला प्रश्न आला सॉल्व्ह होत होता. किंवा तापी पूर्णा खोरेला आपण काय म्हणत असतो, सातपुडा पर्वतरांग. गोदावरी प्राणिता, गोदावरी त्याच्यानंतर येते ना गोदावरी तापी, तर ते सातमाळा अजिंठा डोंगररांग. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, गोदावरी तापी झाल्यावर भीमा कृष्णा खोरे जे येते आपलं शंभू महादेव डोंगररांग दक्षिणेकडे रांग. हेच आहे, फक्त आपण असं लक्षात राहू शकतो म्हणून सांगितलं. प्रश्न नदी आल्यावर आपण क्लिअरच करू तुमचा ते प्रश्न. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. आपल्याला विचारलं होतं अग्निजन्य खडकात नाही का, योग्य पर्याय निवडा. अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळते. आता तुम्हाला हे माहीत नाही असं गृहीत धरू आपण, इथं पण पॉझिटिव्ह बोलत आहे ना, त्यामुळे आपण हे पॉझिटिव्ह बोलू. स्तरीत खडकात नाही का चुनखडक जिप्सनसारखे खनिजे आढळतात, हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही असं म्हणू, पॉझिटिव्ह. पण तिसरं बघा, रूपांतरित खडकात नाही अभ्रट गाळण्यासारखी खनिजे आढळत नाही, इथं निगेटिव्ह बोलत आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे का, नाही आहे. पण ज्यावेळेस असे क्वेश्चन जर माहीत नसेल तर पॉझिटिव्ह उत्तर बरोबरच धरायचे, निगेटिव्ह उत्तर असेल तर त्याला चुकीचे धरायचा प्रयत्न करायचा. असंही आपल्याला या प्रश्न झाले पाहिजे. मग आपल्याला क येणार का पर्यायामध्ये, क येणार नाही. मग अ ब लिहायचं का फक्त ब, तर ब आपल्याला जर परफेक्ट माहीत आहे किंवा चुकीचं आहे त्यावेळेस आपण ब घेऊ ना, पण इथं आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जायचं मल्टिपल ऑप्शनकडं, म्हणजे याचं उत्तर येईल अ ब. इथं काही माहिती वाढवण्याची गरज नव्हती आणि सोपा कॅटेगरी होतला, कारण की निगेटिव्ह जर बोललं तर आपण त्याला पॉझिटिव्ह धरत असतो, असं आपण मागच्या PIQून पाहत असतो. त्यामुळे इथं अशा क्वेश्चन डाटा वाढवायचा नाही. परंतु यासाठी आता काय करायचं माहीत आहे का, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. राज्यसेवामध्ये 21,000 मध्ये जायचं, तिथं खडक टॉपिक असं जागतिक भूगोलमध्ये, तर तिथं नाही का अग्निजन्य खडक, त्यानंतर त्याला आपण ग्रॅनाइट खडक म्हणतो. त्यानंतर आपल्याला स्तरीय खडक, रूपांतरित खडकावर प्रश्न आलेले आहे, ते फक्त तुम्ही काय करा एक्सप्लेनेशन म्हणून लिहून घ्या नोट्समध्ये. त्याच्यानंतर काहीच करू नका, पुस्तक बी पाहू नका, फक्त ते PIQ जसे तसे याच्यावर उदाहरणावर प्रश्न आहे आपल्याला की ग्रॅनाइट खडक कोणते खडक आहे. त्यानंतर आपल्याला विचारायला रूपांतरित खडकाचे उदाहरण कोणते आहे, जसं रूपांतरित खडक संगमरवर आहे माहीत आहे का, ग्रॅनाइट, नीस, सीड्स असे आपल्याला बरेच आहे जे अग्निजन्य खडक आहे. तुम्ही फक्त ते पाहून घ्या. रूपांतरित खडक आहे, स्तरीय खडक कोणता आहे असा सुद्धा प्रश्न आहे. स्लेट हा आहे वाटते, स्लेट, तर हे लक्षात घ्या. तिथं तुम्हाला दिलेलेच आहे जोडायला हवा, तर तुम्ही तेवढं करा. नक्कीच भविष्यात जर प्रश्न आला तर ते रिपीटच येईन असं मला वाटते. बस अशा प्रकारासाठी जास्त डाटा वाचवायचा प्रयत्न नाही, फक्त PIQ लिहून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, नद्यावर आलेला आहे, कॅटेगरीतला क्वेश्चन होता आणि रिपीटच आहे क्वेश्चन हा सुद्धा. म्हणजे आपण पहिले सेंटेन्स पाहू मग काही माहिती पाहू. तर बघा, महाराष्ट्रात विचारलं होतं आपल्याला, महाराष्ट्रात भीमा नदीची खोरे नाही का स्वतंत्र आहे. आपण भीमा नदीची खोरे स्वतंत्रच अभ्यास करत असतो, हे तुम्हाला माहीत आहे. हे काही सांगायची गरज नाही, कारण नद्याच्या अभ्यासामध्ये करतो, हे विधान बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपल्याला जर बरोबर असेल तर ब येणार नाही, ड येणार नाही. म्हणजे आपल्याला डायरेक्टली काय कळालं, ब तर कॉमन आहेत, म्हणजे ब तर वाचायची गरज नाही ब सेंटेन्स. तर पैनगंगा नदीचा उगम अजिंठा रांगेत आहे, कितीदा तरी रिपीट आहे हा, पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेत आहे, हे विधान बरोबर आहे. PIQ जरी पाहिलं तर बरोबर आहे. आता तुम्हाला क बद्दल जायचं आहे, डचं सुद्धा तुम्हाला वाचायचं नाही आहे माहीत आहे का, कारण की तुम्हाला क वरून समजणार आहे की ड आहे का नाही. मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे, हे विधान चूक आहे, कारण की कितीदा रिपीट आहे. मांजरा नदी कोणाची उपनदी आहे, तर गोदावरीची आहे, हे लक्षात ठेवा. हे PIQ आहे हा. तुम्ही मी ज्या विषयाचं ॲनालिसिस केलं होतं ना, म्हणजे काय कितीतून रिपीट झालं तिथं टाकलेलं आहे मी हे सेंटेन्स. मांजरा नदी गोदावरीची उपनदी आहे आणि सिंदफणा नदी गोदावरी नदीची उत्तरेकडील उपनदी आहे म्हणते. आता हे लक्षात ठेवा, हे उत्तरेकडील उपनदी नाही तर दक्षिणेकडील आहे. आता मी तुम्हाला दक्षिणेकडील नद्या आणि उत्तरेकडील नद्यामधील सांगतो हा, हे विधान चूक राहील. परंतु आपल्याला कसं जायचं होतं हे तुम्हाला समजलं आणि PIQ रिपीट आहे.
आता आपण काय करू, काही माहिती घेऊ जेणेकरून तुम्हाला नाही का नद्याबद्दल काही आयडिया येईल. आणखी सोपेच आहे परंतु घेऊ आपण. तर लक्षात ठेवजा, आपल्याला जर उगम आपण घेऊ, उगम आणि लांबी. इथं समजा जर उगम आहे, इथं लांबी घेऊ, इथं नदी घेऊ. हे तुम्ही लिहून घ्यायचा तुमच्या नोट्समध्ये, नाही माहीत असलं तर. गोदावरी नदीचा उगम कुठं आहे तर सर्वांनाच माहीत आहे, त्र्यंबकेश्वर. याची लांबी लक्षात ठेवजा 1465 दिलेली आहे आयोगानं एका पेपरमध्ये. तर लक्षात ठेवजा 1450 किंवा 1465 असं विचारू शकते. पण याच्यात महाराष्ट्रात लांबी किती आहे तर 668 किलोमीटर, हे लक्षात ठेवजा. आणि गोदावरी नदी जी आहे ते किती क्षेत्रफळ व्यापते महाराष्ट्राचं, भारताचं 10% व्यापते, तर महाराष्ट्राचं 10% आहे, लक्षात ठेवा 10%. हे 49% महाराष्ट्राचं. हे याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आपण काय करू, पैनगंगा नदी लक्षात ठेवा. पैनगंगा नदीचा उगम कुठं आहे, अजिंठा डोंगरावर. हे इथं दिलेलं आहे ना, इथं लक्षात ठेवा. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत आहे आणि याची लांबी लक्षात ठेवजा 495 किलोमीटर आहे, लक्षात ठेवजा. त्यानंतर आपण घेऊ तिसरं नदी घेऊ आपण, जशी की बा आपल्याला म्हणता येईल वर्धा नदी. लक्षात ठेव, वर्धा नदीचा उगम कुठं आहे तर बैतूल आहे, बैतूल मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवजा. आणि याची लांबी लक्षात ठेवजा 455 किलोमीटर आहे. हे तुम्ही एकत्र करून लिहिजा बरोबर. उगम आहे भीमाशंकर, हे सोपं आहे. आणि याची लांबी आहे 451 किलोमीटर. हे लांबी वाढत्या लांबीनुसार बरोबर लिहा, जेव्हा एखादी लांबीनुसार प्रश्न विचारला तर सोपं जाईल. त्यानंतर वैनगंगा लक्षात ठेवा. वैनगंगा हे वया, हे वैनगंगा अशी वैनगंगा. हिचा उगम आहे शिवनी मध्य प्रदेशमध्ये. हिची लांबी आहे 295 किलोमीटर, सर्वात कमी हिचीच लांबी आहे 295 किलोमीटर. त्यानंतर आणखी काही घेऊ आपण. तर लक्षात ठेवजा, कृष्णा नदीचा उगम जर विचारला, कृष्णा कुठं आहे, क्षेत्र महाबळेश्वर. एकूण लांबी भारतात किती यायची म्हटलं तर 1400 आहे, पण महाराष्ट्रात विचारली तर 282 किलोमीटर आहे. हे आलेला आहे प्रश्न, लक्षात ठेवजा. नदीचा उगम आहे अमरकंटक. हे कुठं आहे, अमरकंटक मध्य प्रदेशमध्येच आहे. आणि हिची लांबी जर विचारली तुम्हाला कायची, नर्मदाची भारतात, तर किती आहे 1312 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रात किती यायची याच्यावर विचारले जाते. कुठे 54 दिलेलं आहे, कुठे 74 आहे. तर लक्षात ठेवजा 54वर जास्त आहे. नंदुरबारमध्येच वाहते. तुम्हाला असं विचारी, नर्मदा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर नंदुरबार, लक्षात ठेवजा. आहे. त्यानंतर तापी जर नदी विचारली आपल्याला, तापी, तर तापीचा उगम कुठं आहे, बैतूल. हे सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे. बैतूल मुलताईजवळ आहे. याची लांबी आहे एकूण 724, पण महाराष्ट्रात किती आहे तर लक्षात ठेवजा महाराष्ट्रात 208. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे PIQ. सोपेच मारणार आहे तिने. इतकी माहिती आपल्याला या नद्याबद्दल माहीत असणं थोडंफार गरजेचं आहे. त्यानंतर आपण काय, गोदावरी नदीच नाही का आपल्याला प्रश्न मेन्सले सुद्धा आहे. तर विचारलं जाते बा, उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या बाजूने. तर आपण उजवी पाहू. ज्यावेळेस उजवी बाजू म्हटलं तर हे राहीन दक्षिणेकडील. हे दक्षिणेकडील बाजू. असं उलट आहे थोडं इथं दक्षिणेकडे. आणि ज्यावेळेस डावी बाजू म्हटलं तर हे उत्तरेकडील आहे, असं लक्षात ठेवजा. आपल्याला दिशा विचारते आणि बाजू बिन विचारते, हे एकमेकाला क्रॉस आहे, लक्षात ठेवजा. त्यानंतर उजवी बाजूकडल्या उपनद्या जर म्हटल्या आपल्याला तर लक्षात ठेवजा, मी पहिले उजव्या घेतो मग डाव्या घेईन. प्रवरा, मांजरा, तावरजा, तेरणा आणि दारणा. हे पहा याच्यात नाही का थोडं रायमिंग वर्डसारखं आहे बघा. हे एका ग्रुपमध्ये लिहायचं, प्रवरा, मांजरा, तावरजा, तेरणा आणि दारणा. हे कोणत्या उजवी बाजूच्या आहे पण दक्षिणेकडील आहे, लक्षात ठेवजा. इथं बघा सिंध आपण घेऊ. आता इथं एक आणखी काही नदी आहे, सिंधफणा, जसा प्रश्नात आहे
बिंदुसरा, कुंडलिका, हे एक ग्रुप बनवायचा. हे कुठच्या आहे, उजव्या बाजूच्या आणि दक्षिणेकडून. इथं काय विचारलं बा, सिंध गोदावरी नदीची उत्तरेकडे उपनदी आहे. तर आपण काय म्हटलं होतं, विधान चूक आहे, कारण की दक्षिणेकडे आहे, परंतु उजवी बाजू आहे. हे लक्षात ठेव, बाजू विचारली तर उजवी आणि जर दिशा विचारली दक्षिण. याच्यात कन्फ्युजन होऊ नका. जर तुम्ही एवढ्या नद्या जरी पाठ केल्या तुम्हाला सुद्धा पर्यानुसार हे निघून जाते. आता आपण काय पाहू माहीत आहे का, गोदावरी नदीच्या नाही का उत्तरेकडील डाव्या बाजूच्या नद्या, जे आपण म्हणतो त्याला उत्तर दिशा. तर लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा प्रश्न हा इथं लिहितो मी, गोदावरी नदीच्या डाव्या बाजूच्या, किंवा यालाच आपण काय म्हणतो, डावी किंवा उत्तर. लक्षात, उत्तरेकडील दिशा आहे उत्तर आणि डावी. तर लक्षात घ्यायचा. एक ग्रुप बनवायचा पहिले, दुधना, शिवना, कादवा, खाम, हे ग्रुप बनवायचा. हे असंच लक्षात राहते आपल्याला. एक ग्रुप जर आला, एक जरी आठवला तर येते. त्यानंतर मन्याड, लेंडी, हे एक ग्रुप बनवायचा. त्यानंतर दक्षिण पूर्णा, हे उपनद्यामध्ये निघून जाते आपल्या. तशा कोणी विचारलं डायरेक्टली तर प्राणिता. प्राणितामध्ये कोणत्या दोन नद्या आहेत, इंद्रावती. हे एवढ्या नद्याच्या उपनद्या आहे, लक्षात ठेवायचा. प्राणितामध्ये वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा, या तीन नद्याचा संगम असते. पर्यानुसार लिहायचं, वर्धा वैनगंगा किंवा वैनगंगा पैनगंगा असा संगम विचारला जाते. या तीन नद्याला म्हणतो आपण प्राणिता. तुम्हाला डायरेक्ट विचारीन, या उपनद्यासुद्धा येईल. आणि तुम्हाला डावी बाजू उजवी बाजू जर विचारली उत्तर दक्षिण दिशा, तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, म्हणून हे सांगितलं. इतकं सफिशियंट आहे. त्यानंतर बघा, इंद्रावती जशी नदी आहे, हिची इंद्रावती. गोदावरीमध्ये बघा, गोदावरी आपण लिहितो कसं, गोदावरी लिहितो, तर व आहे त्याच्यात. तर याच्यात इंद्रावतीमध्ये सुद्धा व आहे. कन्फ्युजन नका हो. इंद्रायणी जर नदी म्हटलं तर ती भीमा नदीची उपनदी आहे. इंद्रावती कोणाची आहे, तर गोदावरीची. गोदावरीमध्ये व आहे, इंद्रावतीमध्ये व आहे, असं कॉमन लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. एका जागी तुम्ही नोट डाऊन करा. आता आपल्याला इथं सिंधपणा विचारलं होतं, तर आपण पाहिलं मांजरा नदी कोणाची उपनदी आहे. बघा, आपण याच्यात आपण पहिल्या जे आपण उत्तरेकडून लिहिलं ना, उत्तरेकडील किंवा उत्तर बाजू आणि दक्षिणेकडील, तर आपण प्रवरा, तावरा, मांजरा, तेरणा घेतलं ना, तर त्या इथं मांजरा नदी होती, त्याच्यात हे गोदावरीची उपनदी आहे. म्हणजे सोपंच आहे. याच्यावरून बऱ्याच गोष्टी निघते. 2-3 वेळा तुम्ही लिहून पहा, तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल ते. आता आपण काय पाहू माहीत आहे का, आता पर्यायामध्ये आपण भीमा नदीसुद्धा पाहून घेऊ थोडीशी, जेणेकरून जर तुम्हाला प्रश्न आला ना तर सुटला पाहिजे. तुम्हाला जर विचारलं भीमा नदीच नाही का डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, उजव्या बाजूच्या भक्कम आहे, पण भीमा नदीच जर म्हटलं तुम्हाला, भीमा नदी डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, हे पाठ करा. घोड, सीना, हे एक बॉक्सच करा आता, घोड, सीना, वेळ, हे 3 नद्या लक्षात ठेवायच्या. हे डाव्या बाजूच्या आहे. आणि बाकी सर्व जे उपनद्या आहेत भीमा नदीच्या उजव्या म्हणजे आपल्याला एलिमिनेशन करता येते. भीमा नदीच्या नाही का उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमबिन लावा म्हणजे उपनदीचा आपल्याला आलेला आहे. तर एक लक्षात ठेवायचा, भीमा नदीच्या उत्तरेकडून दक्षिण क्रम जर लावा म्हटलं तर लक्षात ठेवायचा, कुकडी, घोड, कर्रा, नीरा, मान, हे 6 नद्या पाठ करा फक्त. अशा म्हणजे उत्तरेकडून दक्षिणी क्रम, याच्यानं उत्तर निघू शकते तुमचं उत्तर दक्षिण. कुकडी, घोड, कर्रा, नीरा, मान. आणि आपण म्हटलं तापी पूर्णा जर आली तर तापी पूर्णा तर सर्वात उत्तरेकडे नद्या आहे ना, तर ते तापीवरच येईल ना, हे लक्षात ठेवायचं पर्यायानुसार. हे आलता तसा तापी उत्तरेकडे आहे. हे कोणत्या आहे, भीमाचे आहे. तर आपण पाहिलं होतं की नद्याचा उत्तरेकडून दक्षिण क्रम कोणता आहे, तापी पूर्णा खोरे पहिले येईन, त्याच्या नद्या उपनद्या, त्यानंतर गोदावरीच्या येईन, मग त्यानंतर गोदावरीच्या उपनद्या येईल, त्यानंतर कोण येईन, भीमा नदी, भीमा नदीच्या उपनद्या येईन, मग येईन शेवटी कृष्णा नदी आणि त्याच्या उपनद्या येईन, असं क्रम राहते उत्तरेकडून. याच्यावर बरेच प्रश्न सॉल्व्ह होते. तुम्हाला इतकं लक्षात राहिलं तरी चालते. कुकडी, घोड, कर्रा, नीरा, मान हे उत्तरेकडून दक्षिणी क्रम आहे. तुम्ही प्रश्न पाहून घ्या 21,000 मध्ये, नक्कीच आहे, सोडून जाईल तुमचा ते प्रश्न. जसं आपल्याला तापी नदीच्या काही उपनद्या तुम्हाला सांगू का,
तापी नदीवर आला नाही प्रश्न आपल्याला, जसं की बा उत्तरेकडून लावावा, दक्षिणेकडून लावा, असा एकदा आला होता वाटते. तर तुम्हाला थोडंसं मी सांगू शकतो की तुम्हाला जर असा प्रश्न आला की बा तापी नदीची उजव्या बाजूची उपनदी कोणती आहे, तापीची उजवी, आला नाही क्वेश्चन ह्याच्यावर, परंतु आला तर लिहून घ्या. तर 4-5 नद्या लक्षात ठेवा. चंद्रभागा, भुलेश्वरी, चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंद आणि वान, हे 5 नद्या उजव्या बाजूने आहे ह्या तापीच्या, आणि बाकी सब डाव्या बाजूच्या, इतकं लक्षात ठेवा. त्यामध्ये डाव्यामध्ये कोणती येते, पेडी, मड, काठेपोरणा, मोरणा, नळगंगा, अशा बऱ्याच उपनद्या हिच्या आल्या तापी नदीच्या. तापीच्या आणखी गिरणा आहे, पांजरा आहे, गड आहे, कापरा आहे, सिपना आहे, गाडगी आहे, डोलर आहे, अशा बऱ्याच आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगत आहो, फक्त तुम्ही ते पाहून घ्या, लिहून घ्या, कारण की लिहायला खूप वेळ लागते, त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल. इतक्या तरी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहे. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवजा, जी पैनगंगा नदी आहे ना, पीवाली पैनगंगा नदी, हिची नाही का एकमेव उपनदी आहे जी उजव्या बाजूने मिळते. असा जर प्रश्न आला तर काय लिहायचं, कयाधू नदी हे दिलेलं आहे. आणि कयाधू नदीवरच हिंगोली आहे, हे सुद्धा आलेलं आहे आपल्याला की कयाधू नदीवर कोणता जिल्हा आहे, तर हिंगोली आहे. तर पांझरा नदीवर धुळे आहे, हे इतकं लक्षात ठेवा. पैनगंगा नदीची उजव्या बाजून मिळणारी नदी कोणती, कयाधू आहे, कयाधू, याच्यावरच हिंगोली जिल्हा आहे, इतकं लक्षात ठेवा. काही तुम्हाला पैनगंगा नदीचा उगम तर माहीत आहे, अजिंठा डोंगर रांग किंवा बुलढाणा रांगेत होतो. पूस, खुनी, वाघाडी, अडाण आणि आरणा हे या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहे. हे तुम्हाला PIQ जर पाहिलं तर नक्कीच लक्षात येईल. वर्धा नदीची जर उजव्या बाजूची उपनदी जर विचारली, वर्धा नदीच्या काही करू नका, फक्त उपनद्या लक्षात ठेव जा. मी सांगू का असं तोंडी सांगण्याचा प्रयत्न करतो, कोणत्या वर्धा नदीच्या उपनद्या, वर्धा नदीच्या उपनद्या लक्षात ठेवजा. वेमला, निरगुडा, विदर्भ, कार, नंद, बोर, इरई. या इरई नदीवर चंद्रपूर आहे, लक्षात ठेवजा. हे इतकं जरी राहिलं तरी सफिशियंट आहे तुम्हाला. ज्यावेळेस आपण नदी ही टॉपिक चांगल्या प्रकारे करू ना, त्यावेळेस नक्कीच घेऊ हे. आणि एक लक्षात ठेवा, दक्षिण पूर्णा नदी जी आहे ती कोणाची उपनदी आहे, तर गोदावरीची आहे, गोदावरी, लक्षात ठेवा. आणि या नदीवर नाही का एक प्रकल्प आहे, येलदरी सिद्धेश्वर धरण म्हणतो आपण. तुम्हाला विचारलं जाते येलदरी सिद्धेश्वर धरण किंवा प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे, तर दक्षिण पूर्णा नदी. आणि कोणत्या जिल्ह्यात येते, तर परभणी जिल्ह्यात येते. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, परभणी लिहून घ्या जाईल, परभणी जिल्ह्यात येते. आपण खोरे पाहिले आहे, सर्वच बघितलेलं आहे आपण ज्यावेळेस क्वेश्चन्स येईन त्यावेळेस आपण पाहू. तुम्हाला एक क्वेश्चन आणखी सांगतो मी. तुम्हाला जर प्रश्न असा आला की कृष्णा नदीचा उगम जे क्षेत्र महाबळेश्वर येथे होते ना, कृष्णा नदीचा उगम क्षेत्र महाबळेश्वर येथे होते, पण क्षेत्र महाबळेश्वर येथे नाही का 5 नद्याचा उगम होते. ते 5 नद्या कोणत्या, तर लक्षात ठेवा, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री, हे 5 नद्याचा उगम कुठं होते, क्षेत्र महाबळेश्वर येथे, लक्षात ठेवायचा. याचा ग्रुप बनवायचा, कृष्णा, कोयना. आणि एक आता पंचगंगा नदीवर कोल्हापूर शहर आहे, माहीत आहे ना, पंचगंगा, कोल्हापूर शहर, लक्षात ठेवायचं याच्यावर, पंचगंगा, कोल्हापूर. तर कोणत्या 5 नद्या यामध्ये समाविष्ट आहेत, तर माहीत आहे तुम्हाला, कुंभी, कासारी, तुळशी, तुळशी, आहे तिथं, तुळशी नाही, तुळशी मुंबई पण येते, तुळशी, सरस्वती आणि भोगावती, हे 5 नद्या. आणि सरस्वती नदी ही गुप्त नदी आहे, लक्षात ठेवायचा. हे प्रश्न येत नाही, परंतु या 5 नद्यावर आलेला आहे. पंचगंगा नदी
कोल्हापूरची जीवनवाहिनी कोणती आहे तर पंचगंगा. 5 नद्या कोणत्या? कुंभी, कासारी, तुळशी, सरस्वती, भोगवती. ही गुप्त नदी आहे कोणती? सरस्वती. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो मी तुम्हाला, आणखी जर याबद्दल भोगावती नदीवर नाही का जे राधानगरी डॅम आहे ना, राधानगरी अभयारण्य, ते भोगावती नदीवर, याच्यावर सुद्धा प्रश्न आला आहे. त्याला आपण लक्ष्मी तलाव असे म्हणतो. ज्यावेळेस प्रश्न आला ना पुढे जाऊन तर आपण पाहू. आणि तुम्हाला जर असं विचारलं ना पंचगंगा नदी कृष्णेला कुठं मिळते तर लक्षात ठेवा कुरुंदवाडजवळ. ही प्रश्न सौदीत आहे दिलेला पण आला नाही, परंतु असं सांगत लक्षात नसला तरी चालते, इतकं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर असा प्रश्न आला ना की बा दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहे तर वर्धा, वैनगंगा लक्षात ठेवा. दक्षिण वाहिनी नद्या जर विचारला डायरेक्ट आलेला आहे प्रश्न PIQ, दक्षिण वाहिनी नद्या. अक्षरचा इश्यू आहे थोडं पहाजा, साऊंडवरच लक्षात ठेवा, लक्षात द्यायचा. वर्धा, वैनगंगा, हे व आहे, वैनगंगा नाही, वैनगंगा लक्षात ठेवायचा. वर्धा आणि वैनगंगाला आपण दक्षिण वाहिनी नद्या म्हणतो. हे प्रश्न आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मोडक सागर धरण जे आहे, मोडक सागर धरण ते कोणत्या नदीवर आहे तर वैतरणा नदीवर आहे, लक्षात ठेवायचा. मी इतरही गोष्टी सांगत आहे जेणेकरून समजलं. वैतरणा नदीवर मोडक सागर धरण आहे, लिहून घ्या. मोडक सागर धरण हे कुठं आहे ते ठाणे. आणि याला जलाशयाचं नाव आहे शहाजी सागर. हे आपण नाही का जे जलाशयाच्या नावावर प्रश्न येईल ना त्या डिटेल घेऊ आपण. आता आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन्स, मोठा व्हिडिओ होईल. प्रश्न सोपा होता हे बी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तो आला होता आपल्याला महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवहार. सोपा क्वेश्चन होता आणि PIQच आहे तो. मी टाकला होता 2011 झालेला आहे, परंतु सरळच येते हा क्वेश्चन. पण तो आपण आता याची माहिती पाहू. 1960ला नाही का महाराष्ट्रात किती प्रशासक होते? 4. आणि आता किती आहे? 6. समजा माहीत आहे जे 5वं आणि 6वं कोणतं वाढलं होतं लक्षात ठेवा. अमरावती वाढलं होतं आणि नाशिक 6वं. हे 5-6 हे लक्षात ठेवा. एकूण 5-6. आता आपण इथं काय माहिती पाहू शकतो आणखी, आपण इतरही माहिती पाहू. तर याच्यानंतर असं पाहू प्रशासकीय विभागानुसार नाही का क्षेत्रफळानुसार क्रम लावा असा प्रश्न आलेला आपल्याला. प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळानुसार क्रम. तर सर्वात जास्त क्षेत्रफळ औरंगाबादचं आहे, लक्षात ठेवा. औरंगाबाद विभाग. त्यानंतर 2ला कोणाचा आहे? नाशिक आहे, पुणे नाही आहे, लक्षात ठेवा. इथं कन्फ्युजन. 3 नंबरला पुणे येते, 4 नंबरला नागपूर येते, 5 नंबरला अमरावती आणि 6 नंबरला येते कोकण. हे लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागानुसार क्रम आहे. औना पुणा असं काहीतरी म्हणा. औना पुणा, अमरावती, नागपूर, अमरावती आणि कोकण निघून जाते. कोकणवरून कमी कोकण आणि सर्वात जास्त औरंगाबाद माहीत आहे. फक्त हे 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये कन्फ्युजन होता, तुम्ही लक्षात ठेवा. नाशिक आणि पुणेमध्ये नागपूर, अमरावतीपेक्षा नागपूर मोठंच आहे. तसं आपली मध्यवर्ती राजधानी आहे ना, तर नागपूर, त्यानंतर अमरावती, मग कोकण, असं लक्षात ठेवा कसं तरी. हे तुम्हाला येते. त्यानंतर आणखी काय क्वेश्चन येऊ शकते माहीत आहे का आपल्याला आलेले आहे की बा या प्रशासकीय विभागात नाही का तालुके कोणत्या विभागात जास्त आहे तर लक्षात ठेवा. औरंगाबादमध्ये किती तालुके आहे तर 76. नागपूर विभागात किती आहे? 64. त्यानंतर येते पुणेमध्ये येते 58. त्यानंतर येते अमरावतीत येते 56. नाशिकमध्ये येते 54. आणि सर्वात कमी येते कोकणमध्ये किती आहे? 57. लक्षात ठेवा. कोकण 47. हे लक्षात ठेवा. हे याच्यावर प्रश्न आलेला आहे. औरंगाबाद 76, याच्यात 12चा फरक आहे, लक्षात ठेवा. पुणे, अमरावती, नाशिकला एका ग्रुपमध्ये करायचं, याच्यात 2-2चा फरक आहे ना, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 58, 56, 64. इथं कन्फ्युजन होऊ शकतो कारण की तालुके जे आहे याच्यात फरक आहे, हे इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो तुम्हाला मी, सर्वाधिक क्षेत्रफळानुसार जिल्हा कोणता आहे असा जर प्रश्न आला तुम्हाला
तर तुम्हाला माहीत आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे, तर अहमदनगर. त्यानंतर इथे पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. हे ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय, अप्पू नासोग, अप्पू नासोग. अ म्हणजे अहमदनगर, पु म्हणजे पुणे, ना म्हणजे नाशिक, सो म्हणजे सोलापूर, ग म्हणजे गडचिरोली. क्षेत्रफळानुसार आहे. आपलं याचं अहमदनगरचं क्षेत्रफळ फक्त लक्षात ठेवायचं 17,048 चौरस किलोमीटर आहे. आणि सर्वात कमी जर विचारलं तर कुठं आहे, तर मुंबई शहर आहे. लक्षात ठेवायचं मुंबई शहर, हा उपनगर नाही. याचं किती आहे माहीत आहे का, 157 चौरस किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर इथे मुंबई उपनगर 2 नंबरले, म्हणजे उपनगर कमी. त्यानंतर भंडारा, ठाणे आणि हिंगोली. इतकं लक्षात ठेवा. हे तर मुंबई शहरमध्ये कमी आहे. आपण ज्यावेळेस क्वेश्चन आला त्यावेळेस डिटेल घेण्याचा प्रयत्न करू आपण याच्यावर. आणखी तुम्हाला काय ॲडिशनल माहिती देता येईल मी तुम्हाला या व्हिडिओमधून ते जसं आपल्याला आता जसं 4 प्रशासकीय विभाग 6 विचारलं, तर आता काय पुन्हा काय विचारू शकते आयोग ते पाहू. जसं आपल्याला विचारलं, समजा आत्ताच विचारलं होतं राज्यसेवा 2023ला, तर किती जिल्हे होते महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस. एक मिनिट हा. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस किती जिल्हे होते, तर 26 जिल्हे होते. बरोबर आहे. आता किती आहे, 358 सॉरी आता किती आहे, 36 जिल्हे आहे. माहीत आहे ना, 36 जिल्हे. हे लक्षात ठेवजा. तालुके किती होते 1960ला, याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. 229 तालुके. आणि आता किती आहे, 358. कधी 355 असते, कारण ते 3 मुंबईचे आहे धरून. हा म्हणजे 358. आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला याच्यावर होता 1960 रोजी नाही का, महाराष्ट्रात किती जिल्हे आणि तालुके होते, तर 26 जिल्हे 229 तालुके. नंतर जे 10 जिल्हे झाले निर्माण, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. आपण नंतर आल्यावर घेऊ ते, म्हणजे कधी कधी निर्माण झाले ते. आता मोठा व्हिडिओ होईल. त्यानंतर काय येऊ शकते आणखी, ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस घनता किती होती 1960ला महाराष्ट्राची, लक्षात ठेवजा 129 चौरस किलोमीटर होती. आणि आता किती आहे, 365. हे लक्षात ठेवा. घनता ही दर चौरस किलोमीटरमध्ये मोजली जाते. घनता कशी मोजली जाते तुम्हाला माहीत आहे का, दर चौरस किलोमीटरमध्ये तर मोजली जाते. त्याचं सूत्र काय, एकूण लोकसंख्या भागेला एकूण क्षेत्रफळ, असं काढलं जाते याचं फॉर्म्युला. हे लक्षात ठेवजा. भारताची किती घनता आहे, तर 382 आहे. लक्षात ठेवजा. महाराष्ट्राची वाढली किती, 50 वाढलेली आहे. 315 होती पूर्वी 2001ला. इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो, महानगरपालिका किती होत्या महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस, 3. आणि आता किती आहेत, 29 आहे. 29 कोणती आहे, जालना आहे. आणि 28 होती इचलकरंजी. लक्षात ठेवजा. इतकी माहिती सफिशियंट आहे. आता जे साक्षरता दर किती आहे महाराष्ट्राचा, 82% आहे. लक्षात ठेवजा. त्यानंतर आणखी काय, आणि नागरीकरण दर किती आहे महाराष्ट्राचा, 45.23%. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. लक्षात ठेवजा. सर्वात जास्त नागरीकरण जर विचारलं कोणत्या राज्यात आहे, तर तामिळनाडू आहे. त्यानंतर येते केरळ, 3 नंबरले महाराष्ट्र टक्केवारीनुसार. जर म्हटलं सर्वात जास्त नागरिकांची लोकसंख्या कुठं आहे, तर महाराष्ट्रात आहे. लक्षात ठेवायचं. फरक लक्षात ठेवायच्यावर प्रश्न आलेले आहे. ज्यावेळेस जनगणना टॉपिक घेऊ आपण त्यावेळेस ते क्लिअर करू आपण. हा मोठा व्हिडिओ होईल आणि सोपा प्रश्न होता. असे क्वेश्चन जर चुकत असेल आपले, तर नक्कीच आपण नाही का मागं येतो. हा त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण, जे आपल्याला मृदेवर आला, मातीवर आलेला आहे. खूप सोपा. हा सुद्धा सर्वांना सॉल्व झालेला असेल, परंतु आता आपण इथं PIQ ॲनालिसिस पाहू, जेणेकरून नेक्स्ट क्वेश्चन जरी आला याच्यावरचा तर आपल्याला सुटला पाहिजे ना. तुम्ही याला 21,000ची जोड द्यायची. हा तुम्हाला सोपं जाणार आहे. तर बघा, काळी कापसाची मृदा कुठं आढळत असते, ते सर्वांनाच माहीत आहे. कुठं आढळत असते, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात. जांभी मृदा सर्वांना माहीत आहे, कोकण प्रदेश. बरोबर आहे. तर पाहून घ्या, अचं किती आहे, 3. एकाच इथं आहे. जांभी मृदा कोकण इथं आहे. समजा आपल्याला निघते, म्हणजे जांभी मृदा जरी माहीत राहिली तरी निघते. सोपा कॅटेगरीतला आहे. पण आपण आता एक्सप्लेनेशन पाहू याचं. त्यानंतर तांबडी मृदा बघून घ्या, पूर्व विदर्भ ते गडचिरोली भागात आढळते. जास्त करून गडचिरोली चंद्रपूर भागात.
कारण की तिथं जास्त पाणी राहते ना, पडते ना, त्यामुळे. आणि भरत उथळ मृदा लक्षात ठेवजा, सह्याद्रीचा पूर्व भाग. हे IMP करा, जे तुम्हाला माहीत नाही याच्यातलं ते पाठ करायचं. ऑप्शन राहील 2 नंबरचं उत्तर. आता आपण काय पाहू, थोडक्यात माहिती पाहू. आता आपण काळी मृदा पाहू, ज्याला आपण काय म्हणतो, काळी मृदा. याला कोणती नाव आहे आणखी, रेगूर मृदा. त्यानंतर आणखी काय म्हणतो याला माहीत आहे का आपण, याला बरेच नाव आहे जे आपल्याला एका वेळेवर आपल्या मेन्सला विचारलेले आहे. याला आपण व्हर्टिसॉल मृदासुद्धा म्हणतो, व्हर्टिसॉल मृदा. कोणाला म्हटली जाते असा प्रश्न विचारलेला आहे मेन्सला. कारण काऊन म्हणतो आपण याला व्हर्टिसॉल मृदा, तर रेगूर मृदेत नाही का उन्हाळ्यात काय पडत असते माहीत आहे का, भेगा पडत नसते का. पाहिलं असेल तुम्ही काळ्या मातीत ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते तर असे भेगा पडत असते मातीत, त्याला म्हणतो आपण उभ्या भेगा पडते म्हणून त्याला आपण व्हर्टिसॉल मृदा. काळी मृदा, रेगूर मृदा आणि व्हर्टिसॉल मृदा एकच नाव आहे. त्यालाच आपण नाही का मंडलीय मृदासुद्धा म्हणतो. हे सुद्धा ॲड करा, मंडलीय मृदा, ज्याला आपण लावा मृदासुद्धा म्हणतो. हा एवढे नावं आहे याला, हे तुम्ही लक्षातच घ्या. हे कारण की वेळेवर जर आलं तर आपण कन्फ्युजन नाही झालो पाहिजे. त्यानंतर आणखी काय विचारते, हे जे काळा रंग यांना जे काळा रंग येते ना, ते कशामुळे येते, तर ते येते टिटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे. याच्यावर जे प्रश्न आहे आपल्याला आला, टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट, यामुळे काळ्या मृदेला काळा रंग येते. हे प्रश्न आलेला आहे 21,000 मध्ये, तुम्हाला दिसणारच आहे. तर लक्षात ठेवजा, महाराष्ट्राच्या नाही का किती भागात आढळते हे, तर 3/4 भागात आढळते, 3/4 भागात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ही मृदा कुठं आढळत असते, जिथं 100 सेमीपेक्षा नाही का जास्त पाऊस पडत असते तिथं आढळत असते, हे लक्षात ठेवजा. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. आणखी पाहूची माहिती आपण. आणि आपल्याला हे विचारलं जाते की बा काळी मृदा जी बेसॉल्ट खडक आढळत नाही ना, काळी मृदा किंवा बेसॉल्ट खडक कुठं आढळत नाही असं लक्षात ठेवजा. बेसॉल्ट किंवा काळी मृदा म्हणते अशी, काळी किंवा बेसॉल्ट मृदा कुठे आढळत नाही म्हटलं, तर 2च ठिकाण सोडून नाही काय काळी मृदा किंवा बेसॉल्ट खडक आढळते, ती आहे कोकण आणि पूर्व विदर्भ. या 2 ठिकाणी ह्या बेसॉल्ट खडक किंवा काळी मृदा आढळत नाही, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आणखी काय क्वेश्चन येते आपल्याला, काळ्या मृदेत नाही का कशाचं प्रमाण जास्त असते असं प्रश्न आलेला आहे. काळ्या मृदेत प्रमाण कशाचं जास्त असते, थोडा हँडरायटिंग इश्यू आहे, थोडं पाहून घे सांग. तर सर्वात जास्त असते चुनखडी, त्यानंतर येते कॅल्शियम, त्यानंतर येते मॅग्नीज, लोह आणि पोटॅश. याचं प्रमाण काय असते, याच्यात जास्त असते. पण कमी काय असते असा जर प्रश्न आला, कमी, हे लक्षात ठेवा. कमीवर निगेटिव्ह आहे ना, काळ्यामुळे कमी असते नायट्रोजन. त्यानंतर येते फॉस्फरस आणि काय कमी राहते, एक आणखी सेंद्रिय द्रव्य. हे 3 घटक याच्यात कमी असते, सेंद्रिय द्रव्य, हे तुम्ही लिहून घ्या. आणि काळी मृदा कशी तयार होत असते असं जर प्रश्न आला तर बेसॉल्ट खडकाचा काय होते माहीत आहे का, क्षय होते. बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली असते हे, त्यामुळे. आणि आणखी पाहूची माहिती आपण, म्हणजे आपल्याला क्वेश्चन नवीन जरी जमला आला तरी आपला सुटला पाहिजे ना. आणि काळ्या मृदेलाच आपण काय म्हणतो माहीत आहे का, परिपक्व मृदा. परिपक्व मृदा, कारण की सर्व गुण संपन्न असते म्हणून याला परिपक्व मृदा असे म्हणतो. आणि अपरिपक्व मृदा कोणाला म्हणतो, ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे तुम्ही पाहून घे जा. अपरिपक्व मृदा, जे पर्वतीय मृदा असते ना पर्वतीय भागात, त्यांना म्हणतो अपरिपक्व पर्वतीय मृदा. यामध्ये फळ पीक घेतले जातात, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला राज्यशैली आलेले आहे आणि आपल्याला सुद्धा आलेला आहे, जुना आहे, फळांसाठी असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काय सांगता येईल तुम्हाला, मला याच्याबद्दल आपल्याला प्रश्न आला होता
की काळ्या मृदे जे महाराष्ट्राच्या 3 ते 4 भागात आढळते ना, म्हणजे महाराष्ट्र पठारावर आढळते, महाराष्ट्र पठाराच्या 3 ते 4 भागात हे आढळते. आणि कुठं आढळत नाही तर कोकण आणि पूर्व विदर्भ सोडून. हे पाठ करा, तुम्हाला प्रश्न आल्यावर तिथं कळणार आहे. आणि जास्त उंचीवर नाही का, जर उंची वाढली तर काळ्या मृदेचे रूपांतर तांबड्या मृदेत होत असते, लक्षात ठेवा. जास्त उंचीवर तांबड्या मृदेत होते. आपण तांबडी मृदेचा अभ्यास करतो त्यावेळेस पाहू आपण. आणि महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची जी कापसाची मृदा म्हणजे कोणती असते तर काळी मृदा. काळी मृदेत कापूस घेतला जाते, महत्त्वाचं पीक, लक्षात ठेवा. आणि जी उत्तम प्रकारची कापसाची मृदा असते ना, जी काळी मृदा, ते कोणत्या नद्यात आढळते तर लक्षात ठेवा, गोदावरी. याच्यावर प्रश्न आलेला आहे, भीमा, कृष्णा आणि तापी खोऱ्यात. प्रश्न कसा आहे माहीत आहे का, महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची मृदा कुठे आढळते तर गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी. हे तुम्ही लिहून घ्या, म्हणजे यावरचा प्रश्न जर तुम्हाला कसाही आला तरी सुटू शकेल. आता काय पाहू आपण माहीत आहे का, दुसरी मृदा बघू आपण. दुसरी मृदा पाहू, जांबी. जांबी मृदेबद्दल काय सांगता येईल, यालाच आपण कोणती मृदा म्हणतो, लॅटराईट मृदा म्हणतो. याचं नाव दुसरं लक्षात ठेवा, लॅटराईट. लॅटराईट मृदा कोणाला म्हणते, याच मृदेला म्हणतो. आणि यामध्ये कारण लॅटराईट म्हणायचं कारण काय माहिती आहे का, हे वीट निर्मितीसाठी वापरले जाते म्हणून. वीट निर्मितीसाठी म्हणून याला आपण लॅटराईट मृदा असे म्हणतो. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कसं असते तर लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, लक्षात ठेवा. लोह, ॲल्युमिनियम हे आलेला आहे प्रश्न. लोह, ॲल्युमिनियमचे प्रमाण यामध्ये जास्त असते. आणि लाल रंग काऊन येते या मृदेला तर लोहामुळे येते, लक्षात ठेवा. आणि या मृदेचं वैशिष्ट्य काय माहीत आहे का, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण यामध्ये कमी असते, लक्षात ठेवा. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. जिथं निगेटिव्ह बोललं ते लक्षात ठेवायचं खास करून. आणि यामध्ये प्रमाण कोणात जास्त असते तर माहीत आहे, लोह आणि ॲल्युमिनियम असते, सोबत टिटॅनियम असते, परंतु या दोघांचं प्रमाण जास्त असते, लोह ॲल्युमिनियमचं, हे लक्षात ठेवा. आणि असा जर प्रश्न आला होता की महाराष्ट्रातील जी जांभी मृदा आहे, महाराष्ट्रातील जांभी मृदा याची उत्पादकता नाही का भारताच्या इतर ठिकाणापेक्षा कशी आहे असं विचारलं, म्हणजे महाराष्ट्रातील जांभी मृदा आणि भारताच्या इतर राज्याची जांभी मृदा यामधील नाही का महाराष्ट्राची मृदेची जी उत्पादकता आहे ती कमी आहे, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. हे आलं तर विचारू शकते. त्यानंतर आणखी आपण याबद्दल आणखी काय म्हणू शकतो, या महाराष्ट्रात कुठे आढळते माहीत आहे का, हे पूर्व गडचिरोली आणि चंद्रपूर, कोल्हापूर या ठिकाणी जिथं जास्त पाणी पडते ना तिथं आढळते. पूर्व गडचिरोली, चंद्रपूर आणि कोल्हापूर इथं ठिकाणी आढळते, हे लक्षात ठेवा. जांभी मृदेबद्दल इतकी माहिती सफिशियंट आहे आपल्याला. आणि याच्यावर PIQ सुद्धा सॉल्व होते. आणि जांभी मृदा कुठं आढळत असते, कोकणात आढळते. कोकणातील जे जिल्हे आहे ना 8 तिकडं आढळते, हे लक्षात ठेवा. जिथं जास्त पाणी पडते ना तिथंही आढळत असते. आता आपण काय पाहू माहीत आहे का, दुसरी मृदा पाहू. आता आपण पाहू तांबडी मृदा. आपण तांबडी मृदा पाहू. याच्यावर प्रश्न आलेला आहे. तांबडी मृदा याला तांबडा रंग कशामुळे प्राप्त होतो तर लोहामुळे, लक्षात ठेवा, लोहामुळे. आणि याच्यामध्ये प्रमाण कमी कोणाचं असते हे लक्षात ठेवा, सेंद्रिय द्रव्याचं आणि ह्युमस याचं प्रमाण काय असते, या कमी असते. याच्यावर प्रश्न आहे पण कॅन्सल झालता, हे लक्षात ठेवा. तांबडी मृदा कुठं आढळते तर पूर्व विदर्भात. आणि पूर्व विदर्भात कुठं माहीत आहे का, गडचिरोली, चंद्रपूर, लक्षात ठेवा. गडचिरोली, चंद्रपूर, कारण की इथं पाणी जास्त पडते ना. त्यानंतर काय सांगता येईल आणखी, वर्धा वैनगंगा खोऱ्यात असं जर आला प्रश्न, वर्धा वैनगंगा खोऱ्यात कोणती मृदा आहे तर तांबडी पिवळसर, लक्षात ठेवा. कारण की पूर्व विदर्भात तांबडी आहे ना व पिवळसर, लक्षात ठेवा. हे ॲड करून सांग.
आणखी जर आणि एक लक्षात ठेवा असं येईल ग्रॅनाइट व नीस या खडकाचा अपक्षी होऊन जी मृदा तयार होते ती कोणती मृदा आहे तर तांबडी मृदा. लक्षात ठेवा ग्रॅनाइट आणि नीस खडकाचा अपक्षी होऊन जी मृदा तयार होते त्याला काय म्हणतो आपण तांबडी मृदा. इतकं लक्षात ठेवा. मगाशी आपण काळ्या मृदेबद्दल दोन पॉईंट राहिले लक्षात आले मला आत्ता. तर लक्षात घे जा की तुम्हाला असा जर प्रश्न आला काळ्या मृदेत आपण नगदी पिके घेतो कापूससारखी तंबाखूसारखी अशी घेत असतो तर काळ्या मृदेची नाही का खोली काळ्या मृदेची खोली सर्वात जास्त कोणत्या नदी खोऱ्यात असा जर प्रश्न आलेला आहे तर तापी खोऱ्यात आहे. लक्षात ठेवा सर्वात जास्त काळ्या मृदेची खोली तापी खोऱ्यात आहे. लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि काळी मृदा तर तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र पठाराच्या 3 ते 4 भागात आहे. जवळपास 86% काहीतरी आहे महाराष्ट्र पठारावर 3 ते 4 भागात. फक्त 2 ठिकाणी सोडून पूर्व विदर्भ आणि कोकण सोडून हे इतकं लक्षात ठेवा. आपल्याला मंगायची आपण परिपक्व मृदा कोणती आहे तर काळी मृदा आहे कारण की यामध्ये पाणी टिकते. आणि अपरिपक्व मृदा कोणती आहे तर पर्वतीय मृदा आहे कारण यामध्ये पाणी टिकत नाही. ही फळासाठी उपयुक्त असते. इतकं लक्षात ठेवा. आणखी काही आपण पाहू जेणेकरून नाही का जर प्रश्न आला तर सॉल्व्ह होईल. तर आपल्याला आणखी प्रश्न आला तर की बा भाबर मृदा कोणाला म्हणते सौदीमध्ये दिलेला आहे पण प्रश्न आला नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवा कोकण किनारपट्टी जी असते आपली कोकण किनारपट्टीच्या सकल भागात जी गाळाची मृदा आढळते ना गाळाची त्याला कोणती मृदा म्हणतो भाबर. हे भाबर मृदा पाठ करा. आला नाही आहे परंतु सौदीमध्ये दिलेला आहे येऊ शकते. कोकण किनारपट्टीच्या सकल भागात जी गाळाची मृदा आढळते त्याला कोणती मृदा म्हणतात भाबर मृदा. हे कशासाठी उपयुक्त असते ते ज्वारीसाठी उपयुक्त असते. आणि वाळू मिश्रित आणि लोम प्रकारची मृदा असते. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा असते. इतकं सफिशियंट आहे याच्या बाहेर जाणार नाही. सुपीक मृदा जी असते ना आपण लोम प्रकारची मृदा कोणाला म्हणत असतो जी नाही का सुपीक मृदा असते ना त्याला आपण वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा म्हणतो शॉर्टमध्ये. असं लक्षात ठेवा. याच्यावर इतकंच काही. आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला किंवा गाळाच्या मृदेत नाही का कोणत्या पिकाची अधिक लागवड केलं आपण संबंधित सिंचन केल्यामुळे त्याचा मृदेचा कस बिघडते. सर्वात जास्त भारतात गाळाची मृदा आहे. लक्षात ठेवा आपण भारताचा ज्यावेळेस घेईन प्रश्न मृदेवर तेव्हा तुम्हाला विचारीन भारतात सर्वात जास्त मृदा कोणती आहे तर गाळाची मृदा आहे. लक्षात ठेवा. आणि गाळाच्या मृदेचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा याच्यात सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण जास्त असते. सेंद्रिय द्रव्याचं म्हणून हेचा रंग काळा आहे. आपण बाकी आता जी माती पाहिली त्या सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण सर्व याच्यात कमी आहे. फक्त हे अपवाद आहे गाळाच्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण जास्त असते. लिहून घ्या साईडले. प्रश्न आला ना तर सॉल्व्ह होईल. मी आणखी पुन्हा तुम्हाला नाही का हे सांगतो फक्त तुम्ही नाही का लिहून घ्या जा. मी तोंडी सांगतो जेणेकरून तुम्हाला माहिती. तर काळी मृदा जांभी मृदा आणि तांबडी मृदा यामध्ये सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असते. तर मग नद्याच्या खोऱ्यातील जी गाळाची मृदा असते त्यामध्ये सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण काय राहते जास्त असते. इतका फरक लक्षात ठेवा. नारळासाठी आपण लाल रेताळ मृदा वापरत असतो हे लक्षात ठेवा. लोहाची कमतरता जर कोणत्या जमिनीत आहे हा मेनचा प्रश्न आहे. आपल्याला येत नाही परंतु लक्षात ठेवा लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या जमिनीत आढळते असा जर प्रश्न आला डायरेक्टली तर लक्षात ठेवा कॅरियस जमिनीत लोहाची कमतरता आढळते. हे PIQ आहे. आला तर रिपीट आला तर आला पाहिजे. याची ॲडिशनल माहिती काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर आणखी तुम्हाला जर सांगायचं म्हटलं थोडंसं कन्फ्युजन दूर करतो तुमचं. आणखी भारतात किती कृषी हवामान विभाग आहे तर 15. महाराष्ट्रात किती आहे तर 9. हे लक्षात ठेवून जाईल. लिहून घ्या म्हणजे याच्यात जास्त डिटेल नाही परंतु आला तर आला पाहिजे. हे कशाच्या आधारावर हवामान विभाग करत असते माहीत आहे का याच्यावर प्रश्न आलेला आहे. प्राकृतिक रचना हवामान
मृदा आणि पिकांचे स्वरूप या 4 घटकाच्या आधारावर आपण हवामान विभाग करत असतो. आणि याच्यात कोणता घटक येत नाही लक्षात ठेवा. तापमान घटक येत नाही. हे मी PIQ सांगत आहोत. तापमान घटक येत नाही. तापमानमध्ये न आहे, नाही येत म्हणा, इतकं लक्षात ठेवा. निगेटिव्हली फार महत्त्व आहे हां. आणि असा प्रश्न आला, महाराष्ट्रात कोणत्या मृदेची उत्पादकता कमी आहे? तर जांभी मृदेची उत्पादकता कमी आहे महाराष्ट्रात. आपण पाहिलेलं आहे, भारताच्या तुलनेत सुद्धा कमी आहे. महाराष्ट्रात जांभ्या मृदेची उत्पादकता कमी आहे, इतकं लक्षात ठेवा. आणि वनस्पती वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक असते माहीत आहे. आणि वनस्पती डायरेक्ट नायट्रोजन घेत नाही, तर ते कशाच्या स्वरूपात घेते? तर नायट्रेटच्या. आपण नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये फार डिटेलमध्ये घेतला आहे आपण. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बरीच माहिती झाली. चला आता आपल्याला विचारायला आहे, कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान प्रदेशात पंजाब हिमालय म्हणतात? हा PIQ रिपीट आहे. मी सोर्स टाकला होता, ज्यावेळेस ॲनालिसिस घेतलं तुम्ही पाहून घ्या. आणि सॉल्बिन होत होता. तर लक्षात ठेवा, पंजाब हिमालय हे कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे? तर सिंधू आणि सतलज, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला सांगतो आणखी तीव्र आसाम मनाचं. तीव्र आसाम, तिचा अर्थ होते तीस्ता नदी. ट्रिक्स होया तीव्र आसामाची. तीस्ता, ज्याला आपण काळी नदी म्हणतो तीस्ता. आणि ब्रह्मपुत्राला दियांग सुद्धा म्हटलं जाते. हे दोन्ही राहीन पर्यायामध्ये 5. आणि तीस्ताला काळी म्हणतो आपण. नाही तीस्ताच म्हणतो याला तिका, हे लक्षात ठेवा. तीव्र आसाम. आणि एक ट्रिक्स लक्षात ठेवा, तिका लक्षात ठेवा. तिका काय? नेपाळचे लोक तिका आहे म्हणजे तिखट आहे असं म्हणतो ना आपण तिका हिंदीमध्ये. तर तीवरून काय निघेन? तीस्ता. आणि कावरून काळी, हे नदी. तर तुम्हाला विचारीन नेपाळ हिमालयात कोणती आहे? ते काली आणि तीस्ता. हे बघ इथे ऑप्शन आहे, हे नेपाळ हिमालय, बरोबर आहे. त्यानंतर आसाम हिमालयाबद्दल दिलेलं आहे का बघा बरं. नाही, आसामबद्दल दिलेलं नाही इथं, तुम्ही लिहून घ्या. तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा किंवा दियांग हे आसाम हिमालयासंबंधी आहे. याच्यावर आपल्याला नाही का बरेच प्रश्न आलेले आहे. आणि एक आणखी विचारते आपल्याला, कुमाऊ हिमालय हे कोणत्या नद्या दरम्यान आहे? तर सतलज आणि काळी नदी, लक्षात ठेव जा. हे 4च विचारते, तुम्ही एकसारखे लिहून घे जा. तीव्र म्हटलं, तीव्र आसाम, तिका नेपाळ, ते निघून जाते. सतलज आणि काळी नदी कुमाऊमध्ये जाते. आणि सिंधू आणि सतलज पंजाबचे लोक, पंजाब सिंधू गुजरात मराठा म्हणतो ना, असं लक्षात ठेवा. याच्यात सिंधू नदी येणारच आहे पंजाबमध्ये. म्हणून अशानं तुम्हाला काय लक्षात येते? एकच ऑप्शन आहे, म्हणून असं लक्षात ठेवायचं. कुमाऊमध्ये काय? फक्त सतलज आहे. सतलज सोबत आले पाहिजे कुमाऊ, असं लक्षात ठेवा कसं तरी. आणि तिका नेपाळ, तीव्र आसाम, असं लक्षात ठेवा. ब्रह्मपुत्राला दिहांग नदी म्हणतो, दिहांग नदीसुद्धा म्हणतो. ब्रह्मपुत्रा नदी आसामचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. कोशी नदी बिहारचे दुःखाश्रू आहे, लक्षात ठेव जा. सर्वात जास्त म्हणजे हे आपल्याला प्रश्न आला की बा सर्वात मोठं बेट जे आहे माजुली बेट आहे ना, ते याच नदीवर आहे ब्रह्मपुत्राच्या, लक्षात ठेव जा. आपण नाही का याच्याबद्दल इतकी माहिती सफिशियंट आहे. पंजाब हिमालय PIQ आहे. तुम्ही नाही का भारतातलं भूगोलमध्ये नद्या हा टॉपिक पाहायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार यावर. आणि एक येते सिंधू नदीवर घेऊ आपण. मला नाही का एक प्रश्न आणखी सांगायचा आहे तुम्हाला, वरचा मातीमधला एक ॲड करजा, मग घेऊ आपण नद्यावर. आपल्याला प्रश्न असा विचारला होता की माती जी तयार होते ना, माती म्हणजे मृदा, तर यामध्ये घटक कसे असते लक्षात ठेवा. तर 25% नाही का याच्यात पाणी असते, हे आलेलं आहे PIQ 2011-12ला. 25% हवा, 45% खनिज द्रव्य आणि 5% सेंद्रिय द्रव्य. हे प्रमाण पाठ करा. हे माती तयार करणारे अशी घटक तयार होते. याच्यावर प्रश्न आलेला आहे. बस एवढीच माहिती सांगायची होती. आता आपण जाऊ पुढच्या प्रश्नावर. आणि आता आपण हे तर बघितलेली आहे माहिती. आता आपण नाही का सिंधू नदी जी आलेली आहे
त्याच्यावर प्रश्न पाहू, म्हणजे माहिती घेऊ. बघा, सिंधू नदी करारच पाहू आपण खास, म्हणजे सिंधू नदी करारच होय आणि तिथं नद्यासुद्धा कवर होईल तुमच्या उपनद्या. तिच्या सिंधू नदी करार कधीचा आहे? 1960चा, सप्टेंबर 1960. 19 सप्टेंबर 1960चा हा करार आहे. कोणत्या 2 देशादरम्यान आहे? भारत पाकिस्तान. यावर आपण नाही का छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, 10 मिनिटाचा, PIQ सहित घेतला आहे. नक्की बघा. आपल्याला याच्यावर 2 ते 4 क्वेश्चन आलेले विचारलेले आहे ऑलरेडी आणि 1 मार्क नक्कीच फिक्स होते तुमचा याच्यावर, हे लक्षात घ्या. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे आणि यामध्ये भारताला किती भेटते? तर 20% भेटते पाणी आणि पाकिस्तानला 80%, लक्षात ठेवा. त्यानंतर हा करार जो होता ना, जागतिक बँकेच्या मध्यस्थाने करण्यात आला होता. जागतिक बँक, वर्ल्ड बँक, यामध्ये विवाद झाला होता आपल्याला, लक्षात ठेवजा. भारताकडून कोण गेले होते? तर नेहरू, पंडित नेहरू आणि तिथं आयूब खान यांनी दोघांनी केली होती. आणि हा करार कुठे झाला होता ते लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न नाही आला. कराची या ठिकाणी झाला होता, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारू शकते. 80-20. आता याच्यावर सिंधू नदी करार जो आहे 1960चा आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण याच्या उपनद्या पाहू, जेणेकरून तुमचा ते प्रश्न सॉल्व्ह होऊन आलेले. तर सिंधू नदी नाही का भारताला कोणतं भेटते पाणी, असं प्रश्न विचारते. सराबी भारताला भेटते आणि पाकिस्तानला कोणतं भेटते? मग उरले नद्या. सराबी म्हणजे सतलज, सवरून, रावरून रावी, बी म्हणजे बियास, बियासलाच आपण व्यास नदी म्हणतो. मग सिंधू नदीचं पाणी कोणाला भेटते? पाकिस्तानला, सिंधू. मग उरलं कोणतं? झेलम. आणि कोणती राहिली एक? सिंधू, झेलम, चिनाब नदी, हे उरलेलं आहे. या 3 नद्याचं पाणी पाकिस्तानला भेटते आणि भारताला पूर्वेकडलं पाणी भेटते, तर पाकिस्तानला पश्चिम, हे लक्षात ठेवा. याच्यात कन्फ्युजन करू शकते. जर कीवर्ड चुकला, पश्चिम भारताला लावून देईन, पूर्व पाकिस्तानला लावून देईन, तर पश्चिम पाकिस्तान आहे, पूर्व भारत आहे. सराबी भारताला भेटते. असा जर प्रश्न आला की भारतात संपूर्णपणे वाहणारी नदी कोणती? तर बियास, बरोबर आहे. त्याला आपण व्यास नदी म्हणतोय, लक्षात ठेवजा. हे भारतात पूर्णपणे वाहणारी नदी आहे. आणि तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारू शकते की सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या? हेच वाल्या 6, म्हणजे सिंधू हे 5 वाल्या, लक्षात ठेवजा. आत्ताच आपल्याला विचारलं होतं, राज्यसेवा 2024चा पेपर काढून पहा फ्रीचा, खालीलपैकी सिंधू नदीची उपनदी कोणती नाही आहे? तर हेच ऑप्शन होते. तिथं शोण नदी होती, हे चुकीची. तर शोण नदी गंगा नदीची उपनदी आहे, पाहून घे जा. आणि याला आपण काय म्हणतो? लक्षात ठेवजा. शोण नदी जी आहे ना, गंगा नदीची उपनदी आहे शोण. हिला आपण गोल्डन रिव्हर म्हणतो, गोल्डन रिव्हर. सोन्याची नदी कोणाला म्हणतो? तर शोण नदीला, लक्षात ठेवजा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. गंगा नदीची उपनदी आहे. आणि हुगळी नदी गंगा नदीची वितरिका आहे. हुगळी नदी काय असं विचारलं होतं फ्रीला, गंगा नदीची वितरिका आहे. ज्यावेळेस आपण प्रश्न आला यांच्यावर तर पाहू, गंगा नदीची वितरिका हुगळी नदी आहे. इतकी माहिती तुम्हाला नाही का नक्कीच सफिशियंट आहे. सिंधू नदी करारावर नाही का नक्की तुम्ही प्रश्न आलेले आहे, पाहून घ्या. नक्कीच तुमचा 1 मार्क फिक्स होईल जर तुमचा कमजोर असेल तो विषय, टॉपिक. तर अशा प्रकारे आपण याच्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला विचारलेला आहे पश्चिम आणि वायव्य, कीवर्ड महत्त्वाचा आहे. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीची वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? हे प्रश्न PIQ आहे, रिपीट आलेला आहे. मी सोर्स दिलेला आहे मागं, तुम्ही पाहू शकता एक जिओग्राफीमधला. तर यामध्ये येणार आहे लू वारे. पश्चिम आणि वायव्य भारतात जे वारे वाहते आणि ते उष्ण आणि कोरडे असते त्याला आपण लू वारे असे म्हणतो. कारण याला उष्ण म्हणण्याचं कारण काय? तापमान जे असते ना याचं जवळपास नाही का 45 ते 50°C पर्यंत असते दुपारी, म्हणून त्याला आपण म्हणतो. आणि वादळे कोणत्या महिन्यात वाहतात? लक्षात ठेवायचं, मे ते जून महिन्यात. याच्यावर PIQ आलेला आहे. मे जून महिन्यात वाहणारे वाऱ्याला काय म्हणतो आपण? लू वारे. तुम्हाला विचारलं आहे लू वारे कोणत्या महिन्यात वाहतात? तर मे जून, कारण की राज्यसेवेचा क्वेश्चन आहे. आणि हे दुपारनंतर या वाऱ्याची निर्मिती होते. स्थानिक भाषेत त्याला आपण काय म्हणतो? लू म्हणतो किंवा आंधी वारेसुद्धा म्हणतो, आंधी किंवा लू वारे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे उष्ण वारे आहे, उष्ण व कोरडे वारे हे उत्तर भारतीय मैदानात वाहतात. एक आणखी कीवर्ड लक्षात ठेवजा, उत्तर भारतीय मैदान, ज्याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह होईल. भारत व पाकिस्तानसुद्धा वाहते हे वारे. ते काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे
लक्षात ठेवा. इतकी माहिती नाही का तुम्हाला या लूबद्दल महत्त्वाची आहे, आणि लूबद्दल फक्त PIQ पाहायचं झालं. आता आपण काय पाहू, पर्याय पाहू. बाकीचे जे पर्याय आहे ना त्याच्यावर त्याची माहिती पाहू आपण. तर आपल्याला पर्यायामध्ये बघा नार्वेस्टर आहे. तर नार्वेस्टर कोणाला म्हणतो आपण हे तुम्हाला माहीत पाहिजे. इथं कीवर्ड काय राहील माहीत आहे का, जिथं पश्चिम आहे इथं काय राहील पूर्व, इथं काय वायव्य आहे, इथं काय राहील ईशान्य. हे फरक आहे याचा. म्हणजे पूर्व आणि ईशान्य भागात जे वारे वाहते त्याला आपण नार्वेस्टर वारे असे म्हणतो, आणि पश्चिम आणि वायव्य भारतात जे वाहते वारे त्यांना काय म्हणतो आपण, लू वारे. हे लक्षात ठेवा. पश्चिम भारताच्या पश्चिमेस व वायव्य भागात कोणता देश आहे तर पाकिस्तान आहे. लक्षात ठेवा. म्हणून तर म्हटलं भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणते वारे वाहते तर लू वारे. ते लक्षात ठेवा. नार्वेस्टर जर शब्द आला तर पूर्व पश्चिम व आहे बघा, नार्वेस्टरमध्ये व आहे, पूर्वमध्ये व आहे. लक्षात ठेवा. इतकं जरी सफिशियंट आहे ईशान्य निघून जाईल. आणखी काय सांगता येईल, या नार्वेस्टर वाल्यालाच नाही का बंगालमध्ये काय म्हणतो माहीत आहे का, या नार्वेस्टर वाल्या कालबैसाखी म्हणते. बंगालमध्ये नाव म्हणते याला, बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये नाही का कालबैसाखी असं नाव आहे त्याचं. लक्षात ठेवा. इतकं महत्त्वाचं आहे. आणि हे वारे मार्च आणि मेच्या दरम्यान वाहते. हे कीवर्ड भेटला तुम्हाला, मार्च आणि मे या दरम्यान कोणते वारे वाहते तर नार्वेस्टर वारे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण काय पाहू, इतकी माहिती सफिशियंट आहे हां, काय जास्त याच्यात जाऊ नका. कालबैसाखी वारे कुठं म्हणतो, पश्चिम बंगालमध्ये म्हणतो हां. चहा वारे तर माहीत आहे आपल्याला, ज्याला आपण टी वाईन्स म्हणतो, आसाममध्ये वाहते. लक्षात ठेवा. बाकी दोन महत्त्वाचे आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी, कारण की गडगडा करून वाहणारी वारी आहे. तर आपण काही आणखी माहिती पाहू जी आपल्याला पूर्वी विचारलेली आहे, जे एक्झाम दृष्टिकोनातून नाही का आपल्याला महत्त्वाची ठरते. दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त कुठची असते जर म्हटलं तर नागपूरची असते. दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त कुठं राहते असं विचारलं तर नागपूर. आणि सर्वात कमी कोकणात असते हां, कोकणातील जिल्हे. लक्षात ठेवा. कारण की तिथं समुद्र आहे ना, तापमान कमी असते म्हणून. हे 0 डिग्रीवर आहे ना आपलं मध्यवर्ती नागपूर ठिकाण म्हणून. त्यानंतर लक्षात ठेवा. विदर्भात हवामान कसे आहे तर विषम आहे, विषम, उष्ण, कोरडे. आणि कोकणात कसं आहे सम, दमट असे वारे आहे. सम, दमट आणि थंड हे 3 आहे शब्द. याच्यावर प्रश्न आलेले आहे, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर धुळीची वादळे प्रश्न विचारला जाते. धुळीचे वादळे या धुळीची वारे कुठे वाहतात हे प्रश्न आलेला आहे विदर्भात. लक्षात ठेवा. MPSCचा प्रश्न आहे राज्यसेवेला. धुळीचे वादळे कुठे वाहतात तर विदर्भात. आणि याची तारीख लक्षात ठेवा, एप्रिल मे मध्ये आहे. एप्रिल मे महिन्यात वाहते. कधी जूनमध्ये सुद्धा जाते. इतकं लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर काही आणखी माहिती पाहू. भारतात नाही का नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडते ना, भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडते, सर्वांनाच माहीत आहे. पण हे कशापासून पडत असते ते अरबी समुद्र, याच्यावर प्रश्न आलेला राज्यसेवेला. आणि बंगालचा उपसागर, या दोघांपासून नैऋत्य मान्सून पाऊस पडते आपल्याला, बंगालचा उपसागर. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून किती टक्के पाऊस पडतो असा प्रश्न आलेला आहे आपल्याला. किती जवळपास वाटते मला 85% वर पाऊस पडते. 85% वर पाऊस यामुळे पडते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय आणखी लक्षात ठेवू शकतो आपण की पावसाळ्यात आर्द्रता कशी असते तर जास्त असते, हिवाळ्यात कमी असते. लक्षात ठेवा. पावसाळ्यात आर्द्रता जास्त आणि हिवाळ्यात कमी असते, कमी. हे लक्षात ठेवा. हे राज्यसेवेचेच पॉईंट सांगत आहो मी, जे आलेली आहे, आणि शॉर्टमध्ये तुम्हाला ते हेल्पफुल ठरू शकते. त्यानंतर तुम्हाला असं विचारते की बा सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रता कुठं असते तर कोकण किनारपट्टीत असते. लक्षात ठेवा. कोकणमध्ये, कोकण किनारपट्टी किती असते 85 ते 90. हे राज्यसेवेचा प्रश्न आहे, सापेक्ष आर्द्रता. त्यानंतर येते मध्य महाराष्ट्र, इथं किती राहते 75 ते
80%. त्यानंतर विदर्भात किती असते 70 ते 75% इतकं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे. ज्यावेळेस आपल्याला आपण नाही का एक त्रिवार्ता जो विभाग आहे ना मराठी हवामान विभागावर, त्रिवार्तावर प्रश्न आहे. आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चनमध्ये नाही का हवामानावर जेव्हा प्रश्न येईन भूगोलचा तर त्रिवार्ता तुमचं कव्हर करून टाकू हवामान घटक. म्हणजे खूप सोपा आहे आणि वारंवार प्रश्न विचारताना दिसते आहे त्याच्यावर. तर नक्कीच मोठा व्हिडिओ होईल. तर आपण आता नेक्स्ट लास्ट 2 क्वेश्चन राहिले वाटते, बघून घेऊ. तर बघा आपल्याला विचारला होता प्रश्न स्वामीनाथन आयोग. तर स्वामीनाथन जे 1970च्या व्याख्येनुसार भारतात कोरडवाहू शेती म्हणजे काय, ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य आहे. आता एक अभ्यासाचा भाग नाही आपल्या खरं सांगणं म्हणजे, हे पण आपल्याला लॉजिकनंच मारण्याचा प्रश्न होता आणि त्याचाच फ्रेम करा होता त्यांनी. तर लक्षात घ्या, कोरडवाहू शेती म्हणत आहे आपल्याला. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण बघायला, ड्राय फार्मिंग. म्हणजे इथं पावसाचं प्रमाण कसं राहणार आहे, कमीच राहणार आहे, ते लक्षात येते. परंतु बघा पहिला आणि चौथं सेंटेन्सपैकीच तुम्ही उत्तर मारायला पाहिजे, कारण जास्त एक्सप्लेनेशन करू नये, स्वतःला सेल्फ एक्सप्लेनेशन करत आहे असेच क्वेश्चन, म्हणून आपण अ किंवा ड पैकी मारायला पाहिजे. परंतु आता कोणता आयडियल आन्सर असू शकते पाहू. 100 सेमीपेक्षा जास्त पण 120 सेमीपेक्षा कमी. बघा इथं 100 ते 120 म्हणजे यामध्ये जे लेंथ दिलेली आहे ना फार कमी आहे. आणि चौथ्या ह्याच्यात बघा 100 ते 40 सेमी दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यात रेंज कितीचा फरक आहे, 60चा, याच्यात 20चाच फरक आहे. म्हणजे हे देताना सुद्धा नाही का इतकं ऑड वाटते ना, तिथं जरी वाटत नसलं तरी आपल्याला वाटते. परंतु आपल्याला माहीत आहे कोरडवाहू शेती आहे, इथं पावसाचं प्रमाण कसं राहणार आहे, कमीच राहणार आहे. म्हणून 100 सेमीपेक्षा जर कमी पाऊस पडत असेल तिथं कोरडवाहू शेती असते, लक्षात ठेवजा. हे आपण या आयडियल मारायला पाहिजे. याचं उत्तरसुद्धा डच आहे, लक्षात ठेवा. याच्यासाठी काही सोर्स वाढवायचं काम नाही, हे आपण लॉजिकली मारू शकतो वेळेवर. अ किंवा 2 50-50वर तर येतोच आपण. या 50-50 पैकी रिस्क घ्यायच लागते आपल्याला. जर आपल्याला असं जर यानंतर असे काही क्वेश्चन आले तर बघायचं की बा नेमकं काही कीवर्ड भेटते का की काय भेटते. असं कोरडवाहू शेती विचारली, कधी कधी तुम्हाला इरिगेशन शेती विचारू शकते, काही विचारू शकते. परंतु काही सोर्स वाढवायची गरज नाही आहे. सोपा क्वेश्चन होता, चुकला असेल तर काही हरकत नाही आहे. हे तर पर्याय कटच होत होता अ ब. हे तर खूपदा रिपीट आहे, जवळपास 4 वेळा रिपीट आहे. सोर्ससुद्धा मी टाकलेला आहे आपल्या ज्यावेळेस आपण कंबाईंड प्रीचे सोर्स टाकला होता ना त्यावेळेस. तुम्ही बघून घ्या व्हिडिओ, खूप आहे पडून याचे. भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती, नागरी वस्ती, ज्याला आपण नागरी म्हणजे शहरी व्याख्या विचारली आहे. आणि शहरी तर शहरी व्याख्या कायले म्हणतो माहीत आहे का आपण, तुम्हाला सांगतो. इथं बघा ऑप्शन, याच्यात काय पाहिजे, एक निकष आहे, लोकसंख्या किती पाहिजे, 5000, बरोबर आहे. घनता किती पाहिजे, दर चौरस किलोमीटरमध्ये 400 किंवा 400पेक्षा जास्तच पाहिजे. इथं 5000 किंवा 5000पेक्षा जास्त. त्यानंतर बिगर कृषी क्षेत्रात, बिगर कृषी क्षेत्राचे प्रमाण किती पाहिजे. बिगर कृषी म्हणजे काय, कृषी सोडून इतर याच्यात नाही का काम केलं पाहिजे, कृषी सोडून ते असलं पाहिजे 75% प्रमाण. हे आणि चौथी काय व्याख्या, महानगरपालिका नगरपालिका. कारण की शहरात तर असते 3 लाख लोकसंख्या जर असन तर तिथं महानगरपालिका असते, म्हणजे शहराची व्याख्या आहे. हे 4 गोष्टीच आहे. आणि इथंच नाही का आयोगानं वारंवार चुकलेलं आहे. बघा महानगरपालिका नगरपालिका असते, 5000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, 50%पेक्षा बिगर शेती आहे का, नाही. इथं किती पाहिजे होतं 75, इथं चुकलं. लोकसंख्येची घनता दर 400पेक्षा जास्त पाहिजे. इथं आपण काय स्टँड घ्यायला पाहिजे वेळेवर पहा, 75%. हे पाठ करा. बिगर शेती म्हणजे पाहिजे नॉन ॲग्रिकल्चर. हे सगळे ॲग्रिकल्चर नाही, तिथं असंही विचारू शकते पुढे जाऊन किंवा 75% शेती क्षेत्रात, तर मग आपण 75% आहे म्हणून बरोबर लिहू शकतो. परंतु इथं नॉन ॲग्रिकल्चर ऑक्युपेशन आहे, लक्षात ठेवा. हे 4 ते 5 वेळा रिपीट क्वेश्चन आहे राज्यसेवेचा. 16, 19, 12 PSIचा असा आलेला आहे. मी सोर्स टाकले आहे, तुम्ही नक्की बघा जर बघितला नसेल तर. तर अशा पद्धतीने आपण नाही का भूगोलचे जवळपास 10 प्रश्न पाहिले आणि बाकी 10 पैकी जवळपास 9 क्वेश्चन रिपीट आहे. एखादं जर सोडलं ना आपण स्वामीनाथनचं 9 क्वेश्चन्स आलेच पाहिजे जर तुमचा PIQवर होल्ड असेल तर. म्हणून मी तुम्हाला बारबार सांगत असतो की PIQ की आहे आपलीवाली पिरीची मेनची, कारण की यातूनच आपल्याला बराच भाग करणार आहे. जास्त न करता कमी जर केलं आपण PIQ सोबत आणि त्याचे ॲनालिसिस करू तर नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला हे जर अशी लेक्चर सिरीज जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.